फक्त पैसाच असं नाही, स्त्रीमध्ये सर्वच काही आहे. षोडश गुणेश्वर ज्याला म्हणतात ते सर्व स्त्रीमध्ये एकरूप झालेले आहे, ते एकवटलेलं आहे. ऐम म्हणजे काय, क्लीम म्हणजे काय, ह्रीम म्हणजे काय, हे उगीच कोणीतरी सांगितलं ऐम म्हणजे असं, क्लीम म्हणजे असं, ह्याच्यावरती नेमकं बेसिस आहे, शास्त्र. आता हे जे तुम्ही सांगितलं की एखादा मंत्र म्हटल्याने एखादी गोष्ट युनिव्हर्स कडून आपण आकर्षित करू शकतो, बरोबर, पण मग याच्या मागे लॉजिक काय आहे? म्हणजे बऱ्याच वेळेस असं पण होतं ना की आपण एखादा मंत्र म्हणतोय, पूजापाठ पण करतोय, पण त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही. हा प्रश्नच नाही की मंत्र योग्य आहे की अयोग्य, प्रश्न आहे की तो मंत्र तुम्हाला सूट करतो की नाही. म्हणजे ओम नमः शिवाय सारखा मंत्र म्हणून अनेकांचं नुकसान झालेलं मला माहिती आहे. हा, म्हणजे आपण ऑनलाईन सर्च करतो की समजा पैसा मिळवण्यासाठी कुठला मंत्र आहे, मग एखादा मंत्र दिसतो आणि लोक सर्रास तो मंत्र म्हणायला लागतात, मग ते चुकीचं आहे ना. हो, आता एखादी व्यक्ती ऐम ह्रीम श्रीमचा जप करते, ती मला काय मूर्खासारखा बडबड लावली, ऐम ह्रीम श्रीम काय अर्थ आहे का त्याला, निरर्थक बडबड करतो. मी उलटे म्हणतो, तो निरर्थक बडबड नाही करत, तो सार्थक बडबड करतोय. कारण तो युनिव्हर्सच्या भाषेत डायलॉग साधतोय, युनिव्हर्सच्या भाषेत बोलतोय. तुमच्या भाषेमध्ये ऐम ह्रीम क्लीमला समर्पक शब्द नाही, हा तुमच्या भाषेचा वैगुण्य आहे, युनिव्हर्स नाही. जगामध्ये भावनांची स्पंदनं सगळ्यात महत्त्वाची, म्हणून आपल्या संतांनी सांगितले की भाव तेथे देव. पण भाव नसताना तुम्ही जर ते मंत्र म्हटले तर त्याची उपयोग शून्य. आणि काही लोक माळा जप करतात 108 वेळा म्हणा किंवा काय, मग त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? माळेची गरज नाही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल एपिसोड आहे, कारण आजचे जे गेस्ट आहेत ते पण एक स्पेशल गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे जयंत झरेकर सर, आणि हे सर 50 वर्ष झाले, म्हणजे 50 वर्षांपेक्षा जास्त त्यांचा मंत्रशास्त्राचा अभ्यास आहे. आणि मंत्रशास्त्राचा वापर करून तुम्ही श्रीमंत कशा पद्धतीने होऊ शकतात, समृद्ध कशा पद्धतीने होऊ शकतात, यासाठी ते कार्य करत आहेत. सर जे आहेत ते अक्षर ऊर्जा मर्मयोगाचे फाउंडर आहेत, आणि आज आपण त्यांच्याकडनं मंत्रशास्त्राचा आजच्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो यावरती पॉडकास्ट करणार आहोत. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितले की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर जयंत सर, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद, नमस्कार. येस, तर तुम्हाला मला असं वाटतं श्रीमंतही म्हणतात. हो, श्रीमंत म्हणजे मलाच नाही, मी तर म्हणतो सर्वांनीच आपल्या नावाच्या आधी श्रीमंत लावायला हवं. आणि कारण पूर्वीचे आपले सर्व जे पूर्वज होते, आपले वाडवडील, आजी आजोबा आणि काका मामा, जे काही पंजोबा वगैरे, हे सगळे आपल्या नावाच्या आधी स्त्री लावत होते. बरोबर. कारण स्त्री, आता मंत्रशास्त्राचा विषय म्हणून सांगतो की स्त्री ही अशी स्पंदन आहेत की जी तुमच्याकडे समृद्धी आकर्षित करतं, श्रीमंती आकर्षित करतं, आणि तुमच्या नावातील जी काही चुकीची स्पंदनं आहेत, कमी जास्त झालेली स्पंदनं आहेत की तुमच्या नावाच्या स्पंदनामुळे काही गडबड होऊ शकते, ही सगळी स्पंदनं तो नावाच्या आधी स्त्री वापरल्यावर बॅलन्स होतात. ओके. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषीमुनींनी सांगून ठेवलं आहे की आपल्या नावाच्या आधी स्त्री लावा. आणि अगदी ऋषीमुनी नाही, म्हणजे अगदी सगळ्या देवदेवतासुद्धा आपल्या नावाच्या आधी स्त्री लावतात. म्हणजे आपण बघा, गणेशाय नमः नाही म्हणत, आपण श्री गणेशाय नमः म्हणतो. आपण कृष्णाय नमः नाही म्हणत, आपण श्री कृष्णाय नमः म्हणतो. देवदेवता म्हणजे अगदी देवीसुद्धा आपल्या नावाच्या आधी स्त्री लावतात. म्हणजे अनेक वेळा भगिनी आम्हाला विचारतो की आमच्या नावाच्या आधी स्त्री लावायचं का? म्हणजे हो, महालक्ष्मीच्या नावाखाली आपण स्त्री लावतो, महालक्ष्मीच्या नावाच्या आधी आपण स्त्री लावतो. श्री महालक्ष्मी नमः, श्री सरस्वती नमः, श्री पार्वती नमः, श्री महाकाली नमः. पण मग आजच्या काळामध्ये लोक मिस्टर वापरतात, मिसेस वापरतात, ते त्याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो? सोपं आहे. स्त्री ही समृद्धीची, ऐश्वर्याची, श्रीमंतीची फ्रिक्वेन्सी आहे, सौभाग्याची फ्रिक्वेन्सी आहे. जे जे काही आपण होतो ना, उदात्त उन्नत, उत्तम उदात्त उन्नत तेथे, त्या सर्वाची स्त्री ही फ्रिक्वेन्सी आहे. आणि मिस्टर म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे की एम ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती यमाची फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. एम ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती यमाची फ्रिक्वेन्सी आहे. मग तुम्ही तुमच्या नावापुढे स्त्री काढला, म्हणजे आपण स्त्रीला सोडलं,
आपल्या नावाच्या आधी स्त्री लावणं सोडलं तेव्हापासून आपल्याला स्त्री सोडून गेलं. स्त्री म्हणजे म्हणजे पैसा श्रीमंती, सोडून सौभाग्य, गेलाय. ऐश्वर्य. फक्त पैसाच असं नाही, स्त्रीमध्ये सर्वच काही आहे. समृद्ध म्हणजे षोडश गुणेश्वर ज्याला म्हणतात ते सर्व स्त्रीमध्ये एकरूप झालेले आहे, ते एकवटलेलं आहे. त्यामुळे स्त्रीमधून सर्व येतं. म्हणजे त्यामुळे आयुष्य आलं, आरोग्य आलं, ऐश्वर्य आलं, प्रेम आलं, नातेसंबंध आलं, हे सर्वच स्त्रीमध्ये येतं. म्हणजे फक्त पैसा नाही, आपण फक्त पैसा एवढाच अर्थ त्याचा गृहीत धरतो, तसं नाही. सर्वच बाजूने जो समृद्ध आहे तो स्त्री. पण मग म्हणजे बोलत असताना थोडंसं जाणवतंय की तुम्ही स्त्री म्हणताय का? हो, श्री नाही का? नाही, स्त्री म्हणायला हवं. म्हणजे SREEM किंवा SREM. ओके. आपण चुकीने ते इंग्रजांच्या प्रभावामुळे श्री म्हणायला लागलोय. इंग्रजांना काही शब्दांचे उच्चार करता यायचे नाहीत नीट, मग त्यांना मुंबई नाही म्हणता यायचं, मग ते बॉम्बे म्हणायला लागले. मग आपण पण बॉम्बे म्हणतो. त्यांना पुणे म्हणता येत नव्हतं, ते पुणा म्हणायचे, मग आपण पण पुणे म्हणायला लागलो. की त्यांना दिल्ली म्हणता येत नव्हतं, मग ते दिल्ली करायचं, मग आपण पण दिल्ली करायला लागलो. किंवा त्यांना दक्षिण म्हणता येत नाही किंवा दख्खन म्हणता येत नाही, मग ते डेक्कन म्हणायला लागले, मग आपण पण डेक्कन म्हणतो. ओके. म्हणजे योग्य जो उच्चार आहे, योग्य उच्चार स्त्री आहे, SREM. आणि आपल्यातले बरेच लोक चुकीने ते श्री उच्चार करतात. ते श्रीमधले श अक्षर जे आहे हे मुळात शिवशंकराचं किंवा ज्याला आपण म्हणतो की शंकरी लयाची फ्रिक्वेन्सी आहे, संपूर्ण विलीनतेची किंवा लयाची फ्रिक्वेन्सी आहे. तेव्हा ती वापरू नये. तुम्हाला सम म्हणजे बॅलन्सिंगची फ्रिक्वेन्सी, सम म्हणजे संतुलित. श्रीमध्ये स येतं आणि स हे संतुलितपणाचं अक्षर आहे. सवर अनुस्वार सम. आपल्याकडे मंत्र वगैरे वापरताना प्रत्येक अक्षरावर अनुस्वार देण्याची पद्धत आहे. बरोबर. नुसतं स नाही म्हणत, सम म्हणतात. तर सम ही समत्वाची म्हणजे बॅलन्सिंगची फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे आपल्याकडे जे काय आहे ते व्यवस्थित बॅलन्स असायला पाहिजे, संतुलित असायला हवं. म्हणून आपल्या नावाच्या आधी श्रीम किंवा समची फ्रिक्वेन्सी लावायला हवी. ओके. म्हणजे आम्हालाही थोडंसं चेंज करावं लागेल. हो, तुम्ही तुमच्या नावाच्या आधी जे श्री म्हणता ते श्रीच्या ऐवजी श्री करा. ओके. आणि साऊथमध्ये पण तुम्ही जर बघितलं असेल तर साऊथमध्ये स्त्रीच वापरतात, श्री नाही वापरत. ते व्यवस्थित स्त्री वापरतात. ओके. त्यामुळे स्त्री म्हणायला लागला तर खूप चांगले सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळायला लागतील. ओके. नक्कीच तो चेंज करायलाच पाहिजे. नक्कीच. सर, आधी थोडंसं तुमच्याबद्दल सांगा ना, की तुम्ही तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड असेल, स्टोरी असेल, आणि तुम्ही मंत्रशास्त्राकडे कसे आलात? माझ्या म्हणजे घरातूनच माझ्यावर ते संस्कार झाले. माझे वडील जे होते ते अतिशय प्रचंड खूप चांगले साधक होते. म्हणजे त्यांनी त्यावेळेला खूप मला ज्ञान दिलं, म्हणजे मंत्र यंत्र संस्कृत ग्रंथाविषयी, आणि त्याच्या सहवासात राहून आणि त्यांनी काही दीक्षा साधना करून घेऊन त्याच्यातून माझी ह्या शास्त्राविषयीची रुची निर्माण झाली. म्हणजे या शास्त्राकडे पाहण्याचा एक डोळस दृष्टिकोन निर्माण झाला. आणि ते संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे माझे वडील खरोखरच अतिशय उच्च लेवलचे किंवा उच्च पातळीवरचे उच्च दर्जाचे साधक होते. आणि असे वडील मिळणं हे खरोखर अनेक जन्माचं पुण्याई म्हणता येईल किंवा भाग्याचं लक्षण आहे असं म्हणता येईल. आणि त्यांच्या संस्कारामुळे मी याच्यात ओढला गेलो. मग तेव्हा तिथून अशी गोडी लागली. आणि नंतर मग मी इंजिनियर आहे, म्हणजे टोलरूम इंजिनियर आहे मी, आणि म्हणजे डाय मेकिंग वगैरे वगैरे. आणि माझा जर व्यवसाय मी अशा कंपनीत कामाला होतो की तिथे बुलेट कॅप बनवल्या जातात. ओके. त्यामुळे त्यातला मी एक्सपर्ट पण आहे. तर ह्याच्यात असताना ह्या सगळ्या गोष्टीचा मला एक आधुनिक पिढीच्या लेवलने म्हणजे ह्याच्यामध्ये शास्त्र नेमकं काय आहे, मंत्र म्हणजे नेमकं असंच का, किंवा ऐम म्हणजे काय, क्लीम म्हणजे काय, ह्रीम म्हणजे काय, हे उगीच कोणीतरी सांगितलं ऐम म्हणजे असं, क्लीम म्हणजे असं नाही. ह्याच्यावरती नेमकं बेस काय, शास्त्र काय, आणि हे समजून घेण्याच्या दृष्टीने माझ्या अभ्यासाला सुरुवात केली मी. आणि मग माझ्या लक्षात आलं की अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये चालायला लागते. म्हणजे कालिका तंत्र, स्पंदकारिका आहे, तंत्रशास्त्र आहे, मग भैरव तंत्र आहे, अनेक ग्रंथ आहेत, म्हणजे अगदी शेकड्याने ग्रंथ आहेत. त्याचा अभ्यास करताना लक्षात आलं की हे सगळं अक्षरांचं शास्त्र आहे. म्हणजे अक्षरं याच्यात मूळ आहेत. की अक्षर म्हटलं, अक्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे स्पंदन, नथिंग एल्स. फ्रिक्वेन्सी, स्पंदन, व्हायब्रेशन्स. आता मी अक्षर म्हणतोय, मी आता आपण जे बोलतोय ते तुमच्यापर्यंत पोचतंय. ते कसं पोचतंय, काय पोचतंय नेमकं, तर मी माझ्या या स्वरयंत्रातून स्पंदने निर्माण करतोय. आणि तुमच्या कर्णपटलावर ती स्पंदनं आढळतात, कर्णपटल व्हायब्रेट होतं आहे. तिथे मेंदूमधून लाखो पेशी आलेल्या आहेत, ज्ञानपेशी, ज्ञानतंतू म्हणून. ते मेंदूला सूचना देतात की समोरच्या व्यक्तीने अशी अशी स्पंदने निर्माण केली आहेत. मग मेंदू त्या स्पंदनाचा अर्थ लावून तो सांगतो की समोरच्या व्यक्तीने क म्हटलेलं आहे किंवा ट म्हटलेलं आहे. आणि मग तुम्हाला त्या अक्षराचा बोध होतो. अर्थात ही सगळी प्रक्रिया मायक्रो मिली सेकंदामध्ये होते. त्यामुळे ज्या क्षणी मी क म्हणतो त्याच वेळेला ही सगळी मध्ये प्रक्रिया होऊन मायक्रो मिली सेकंदामध्ये तुम्हाला कळलेलं असतं की मी क म्हटलं.
तेव्हा प्रत्येक अक्षर हे स्पंदन आहे, नथिंग एल्स. स्पंदनांचा संच आहे. आणि मग मंत्र काय आहे? मंत्र म्हणजे ते अक्षरापासून मंत्र बनलेले आहेत. ते प्रत्येक मंत्र हा एक विशिष्ट स्पंदनांचा संच आहे. सेट ऑफ व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी. सेट ऑफ व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीचा संच येतो, म्हणजे ज्याला आपण संच म्हणतो की स्पंदनांचा संच, ते म्हणजे मंत्र. मग हे मंत्र आपण मंत्र म्हणतो काय, आपण मंत्र म्हणतो म्हणजे नेमका काय करतो, तर विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी, विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन्स तयार करतो, व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी तयार करतो. आणि प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, अनेक ग्रंथामध्ये वाक्य आहे की अमंत्रम अक्षरम नास्ती. अमंत्रम अक्षरम नास्ती म्हणजे अमंत्र असलेलं अक्षर नाही. अमंत्र असलेलं अक्षर नाही. याचा सरळ भाषेत अर्थ काय होईल की प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. म्हणजे तुम्ही कम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे, तुम्ही ठम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे, तुम्ही डम 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 म्हटलात तरी तो मंत्र आहे, तुम्ही कुठलंही अक्षर म्हटलात तरी तो मंत्र आहे. म्हणजे कधी कधी मी गमतीने लोकांना सांगतो, तुम्ही अगदी तो वडापाव वडापाव म्हटला तरी तो मंत्र आहे. फक्त एक की वडापाव म्हटल्यावर तुम्हाला जो अपेक्षित असलेला वडापाव मिळेल असं नाही. तर वची स्पंदनं, डाची स्पंदनं, पाची स्पंदनं आणि वची स्पंदनं, ही चारही स्पंदने एकत्रित होऊन जो काही स्पंदनांचा संच निर्माण होईल, हा स्पंदनांचा संच या युनिव्हर्समधून जे काही तुमच्याकडे आकर्षित करेल ते तुम्हाला मिळेल. ओके. म्हणजे या अर्थाने प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. ओके. मग आता मंत्रशास्त्र जे आहे, समजा की आधीच्या काळापासून येते, बरोबर, पण मग आधुनिक काळात जर त्याची जर व्याख्या करायची असेल तुम्हाला, म्हणजे तुमच्या हिशोबाने, तर मंत्रशास्त्र म्हणजे काय नेमकं? मंत्रशास्त्र म्हणजे मंत्र म्हणजे काय, दोन गोष्ट. मंत्र म्हणजे काय, तर आपण जे बोलतो ते सगळे मंत्रच आहे. कारण ऋषीमुनींनीच सांगितलेलं आहे की आपण बोलत असलेलं प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. त्या प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. बरोबर. मंत्रशास्त्र म्हणजे काय, तर मी जे काही अक्षरं बोलतोय, ह्या अक्षराची स्पंदनं या युनिव्हर्समधून, या ब्रह्मांडामधून माझ्याकडे काय आकर्षित करून आणणार आहेत हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र. म्हणजे तुम्हाला तर क्वांटम फिजिक्सचा नक्कीच माहीत असेल. तो क्वांटम फिजिक्सचा नियम आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात त्याला. लाईक अट्रॅक्ट्स लाईक. मग त्याचं मी मराठीत भाषांतर केलेलं आहे. लाईक अट्रॅक्ट्स लाईकचं मराठीत भाषांतर, समान तत्वाची, समान गुणधर्माची स्पंदने एकमेकांना आकर्षित करतात किंवा एकमेकांकडे आकर्षित होतात. अर्थात संस्कृतमध्ये सुद्धा या अर्थाचं एक वाक्य आहे, पण त्याचे आपण चुकीचे अर्थ काढले. संस्कृतमध्ये काय अर्थ वाक्य आहे की समानशीलेषु व्यसनेषु सख्यम. तर आपण त्याचे काय अर्थ काढले की समान व्यसने असलेल्या लोकांची मैत्री होते. खरा अर्थ तर ऋषीमुनींना ते नाही म्हणायचं. ऋषीमुनींना हेच म्हणायचं की समान स्पंदनं किंवा समान गुणधर्माची, समान तत्वाची जी स्पंदनं आहेत ते एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एकमेकांना आकर्षित करतात. तेव्हा जेव्हा तुम्ही क म्हणता, कची स्पंदने निर्माण करतात, तेव्हा ही कची स्पंदनं या युनिव्हर्समध्ये जातात, ब्रह्मांडामध्ये जातात आणि आपल्या स्पंदनाप्रमाणे, आपल्या स्पंदनाशी मिळती जुळती स्पंदनं आपल्याकडे या युनिव्हर्समधून खेचून घेऊन येतात. तेव्हा प्रत्येक अक्षर म्हणजे मंत्रशास्त्र म्हणजे असं म्हणता येईल की कुठलं अक्षर म्हटल्यावर माझ्याकडे काय आकर्षित होणार आहे हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र. बरोबर. आता हे जे तुम्ही सांगितलं की एखादा मंत्र म्हटल्याने एखादी गोष्ट युनिव्हर्सकडून आपण आकर्षित करू शकतो, बरोबर, पण मग याच्या मागे लॉजिक काय नेमकं? लॉजिक असं आहे की संपूर्ण जी सृष्टी आहे ही स्पंदनांचा संच आहे. जसं लॉ ऑफ व्हायब्रेशन सांगतं क्वांटम फिजिक्सचं की एव्हरीथिंग इन दिस युनिव्हर्स व्हायब्रेट्स ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीज. आणि हे जे काही स्पंदन आहेत हे 5 विभागामध्ये आहेत. म्हणजे जे अगदी घनस्पंदन आहेत, म्हणजे जवळजवळ असलेली स्पंदन आहेत, त्यांना आपण पृथ्वीतत्व म्हणतो. त्याच्यानंतर जी थोडी विरळ स्पंदन आहेत त्यांना आपण जलतत्व म्हणतो. तर अशा तऱ्हेचे पंचमहाभूतं आपण मांडलेली आहेत की आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वीतत्व. संपूर्ण विश्व हे या 5 पंचमहाभूतातून बनलेलं आहे किंवा तयार झालेलं आहे अशी आपली मांडणी आहे. आणि विज्ञानसुद्धा मानते की यस, म्हणजे 5 महाभूतातून हे संपूर्ण विश्व तयार केलेलं आहे. तर आपल्या ऋषीमुनी या सर्व ज्या अक्षरांना सुद्धा पंचमहाभूतात मग तत्वे जोडलेली आहेत. म्हणजे काय की आपण सुद्धा जे काही बोलतो, शब्द निर्माण करतो ते 5 स्थानातून निर्माण करतो. म्हणजे जे कंठस्थानातून जे निर्माण करतो शब्द
त्याला आपण कंठस्वर म्हणतो. क ख ग घ ग. खरं म्हणजे आपण शाळेत शिकलेलो, पण ही बाराखडी आता आपण परत नव्याने शिकायला हवी. अंकल्पी ह्याला हे कंठस्थानातून जे शब्द निर्माण होतात ते आकाशच्या स्थानाचे शब्द मानले गेलेले. त्याच्यानंतर तालव्य शब्द म्हणजे टाळ्याला जीभ चिटकवून किंवा टाळ्याच्या दिशेने जीभ नेऊन जे शब्द निर्माण केले जातात ते तालव्य शब्द. ते झाले च छ ज झ य. त्यानंतरचे मूर्धन्य शब्द म्हणजे मूर्धन्य स्थानाकडे जीभ नेऊन किंवा जीभ चिटकवून जे शब्द करतात त्याला मूर्धन्य शब्द म्हणतात. ते कुठले आले? ट ठ ड ढ न. त्यानंतरचे शब्द आले दंत्य शब्द, दाताला जीभ चिटकून किंवा दाताच्या दिशेने जीभ नेऊन. त थ द ध न. आणि शेवटचं आलं संच, तो म्हणजे ओष्ठ शब्द. ओठ हलवून, ओठांची आधीच्या या सगळ्या शब्दांना ओठ हलवायची गरज पडत नाही. बरोबर. पण ओष्ठ शब्द म्हणताना ओठांची हालचाल करावी लागते. ते म्हणजे प फ ब भ म. असे 5 स्थानातून शब्द निर्माण केले जातात. तर कंठस्थानातून जे शब्द निर्माण केले जातात ते आकाश तत्वाचे. तालव्य स्थानातून जे शब्द निर्माण केले जातात ते वायू तत्वाचे. मूर्धन्य स्थानातून जे शब्द निर्माण केले जातात ते अग्नितत्वाचे. दंत स्थानातून शब्द निर्माण केले जातात ते पृथ्वी तत्वाचे. आणि ओष्ठ स्थानातून जे शब्द निर्माण केले जातात ते जलतत्वाचे. आता याच्यात आणखीन एक गंमत आहे. हे बघा तुम्ही, म्हणजे आपण बघत नाही, आपलं लक्ष नाही. हे कंठस्थानातले जे स्वर आहेत किंवा स्थानातले आहेत हे सगळेच्या सगळे स्वर 5 विभागात आहेत. बघा क ख ग घ ग 5 शब्द झाले. म्हणजे या 5 ह्याच्यामध्ये पण पुन्हा पंचमहाभूत आहेत. म्हणजे हे आकाश तत्वाचा बेसिक. त्यानंतर आकाश स्थानातील आकाश तत्वाचा स्वर म्हणजे ग. आकाश तत्वातील वायू तत्वाचा स्वर म्हणजे घ. आकाश स्थानातील अग्नि तत्वाचा स्वर म्हणजे ग. आकाश स्थानातील जल तत्वाचा स्वर म्हणजे ख. आकाश स्थानातील पृथ्वी तत्वाचा शब्द म्हणजे क. पण मग याने फरक काय पडतो नेमका? समजा मग याच्यामुळे काय होतं की आपल्याला ज्या काही समस्या निर्माण होतात त्याचं कारण आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये बॅलन्स झालेलं नसतं. इम्बॅलन्स झालेलं असेल. आपल्याला होणाऱ्या सगळ्या म्हणजे शारीरिक असोत, आर्थिक असोत, सामाजिक असोत, नातेसंबंधातील समस्या असोत, यांचं मूळ कारण काय की संतुलन झालेलं नसतं. मग तुम्हाला जर कळलं की तुमचं आकाश तत्व इम्बॅलन्स आहे किंवा कमी आहे, मग तुम्ही काय करायला हवं की आकाश तत्वाचे शब्द जास्त वापरायला हवेत की ज्या करून तुमची फ्रिक्वेन्सी आकाश तत्वाचे जास्त निर्माण होऊन तुम्ही बॅलन्स व्हाल. म्हणजे मंत्र जप केला पाहिजे. म्हणजेच मंत्र जप करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कुठल्या अक्षराचा जप करायला हवा ते मग मंत्रशास्त्रानं आपल्याला कळतं की तुमच्या जन्मपत्रिकेवरून आपल्याला कळता येतं की तुमच्यात कुठली समस्या आहे आणि त्याच्यात नेमकं कुठलं तत्व कमी आहे, कुठलं तत्व जास्त आहे, आणि या प्रकारे मंत्रशास्त्र काम करतं. बरं. पण मग इथे एक प्रश्न येतो, समजा की मला जर पैसा पाहिजे तर मी एखादा मंत्र म्हणतो, बरोबर, किंवा मला माझं आरोग्य चांगलं करायचं तर मी दुसरा मंत्र म्हणतो. पण मग एक मंत्र सगळ्यांसाठी सारखाच असतो का? काही बेसिक मंत्र आहेत ते थोडेसे सर्वांना समान रिझल्ट देतात. म्हणजे कोणीही म्हणू शकतं? हो, तो कोणी म्हणू शकतं. त्याचे एक त्यांचं आहे की त्याचं नकारात्मक काही रिझल्ट्स येत नाही, निगेटिव्ह होतं. पण तरीसुद्धा आपल्याला स्पेसिफिकली जर नेमकं हवं आहे मंत्र तर मग मात्र तुमच्या पत्रिकेचा अभ्यास करून द्यावा लागतो. जन्मपत्रिकेला मी पॅथॉलॉजिकल रिपोर्ट म्हणतो. म्हणजे जसं डॉक्टर पॅथॉलॉजिकल रिपोर्ट करतात, मग तुमच्या रक्ताची टेस्ट करतात, मग हिमोग्लोबिन कमी आहे की थायरॉइड वाढलं आहे, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, काय तुमचं फास्टिंग शुगर वगैरे वगैरे सगळं ते बघितलं जातं आणि त्याच्यावर मग ते तुम्हाला ट्रीटमेंट देतात की अमुक अमुक. मंत्रशास्त्राच्या अधिकाऱ्यांनी किंवा माझ्या मताने सर्व ज्योतिषांनी सुद्धा हेच करायला हवं की एकदा तुमची पत्रिका बघितली की त्या पत्रिकेवर तुमच्या लक्षात येते कुठल्या तत्वाची कमतरता आहे किंवा कुठलं तत्व जास्त आहे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात काय समस्या निर्माण होत आहेत किंवा त्या आयुष्यात की समस्या सोडवल्यामुळे तुमच्या आयुष्यात काय चांगलं होतं आहे किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही बरं वाईट घडतं आहे त्याचं कारणं तिथे मिळतात. मग तुम्हाला जे हवं आहे त्याप्रमाणे ते तत्त्व निर्माण करणारी अक्षरे जर तुम्हाला म्हणायला सांगितली तर तुमच्या आयुष्यामध्ये बॅलन्स होतं. मग तुम्हाला समृद्धी हवी असेल तर तुमच्या पत्रिकेवरून बघायला लागतं की तुमच्यात कुठलं तत्व कमी आहे की जनरली समृद्धीची तत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व म्हणतो. मग त्या प्रकारे तुम्हाला जलतत्वाची, पृथ्वी तत्वाची तुमच्या पत्रिकेनुसार त्या अक्षर काढून देता येतात की ही तुम्ही अक्षरांची जप करा. त्यांना ऋषीमुनीनं मंत्र म्हटलेलं आहे. पण मग एक व्यक्ती म्हणजे सगळे एकच मंत्र म्हणू शकतात का?
नाही तसं म्हणजे खरं म्हणजे चुकीचं आहे ते. तुम्ही कुठलेही मंत्र म्हणताना आपल्या पत्रिकेनुसार जी योग्य ती स्पंदनं कुठली अक्षरं आपल्याला योग्य आहेत तीच म्हणणं गरजेचं आहे. आणि ही अक्षरं प्रत्येकासाठी वेगळी असतात. ही पहिली गोष्ट. समजा आता एखादा मंत्र आता बरेच लोक म्हणत असतात, जसे की श्रीराम जय राम जय जय राम कोणी म्हणतं, कोणी ओम साईराम म्हणतं, किंवा कोणी श्री स्वामी समर्थ म्हणतं, किंवा एक्झाम्पल कुठलाही मंत्र एखादा व्यक्ती म्हणतो, मग ते सगळेच लोक म्हणत असतात. मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे जरा चुकीचा पायंडा पडलेला आहे. म्हणजे काय माहिती आहे की लोकांना मंत्र किंवा नेमकं हे काय हे माहीत नसल्यामुळे असं झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं पण होतं ना की आपण एखादा मंत्र म्हणतोय, पूजापाठ पण करतोय, पण त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही. हो, असं पण काय होतं? होते ना. तेच गोष्ट तुम्हाला ते फळ मिळत नाही. हे बघा, मी पुन्हा एक सांगतो, म्हणजे मी जे काही पुढे बोलायचं आहे ते बोलण्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करतो की कुठलाही मंत्र, कुठलेही दैवत किंवा कुठलेही गुरुस्थान म्हणजे काय म्हणतो हे चांगलं किंवा वाईट नाही, किंवा चांगलंच आहे असं आपण म्हणू. कुठला मंत्र चांगला किंवा वाईट नाही हा प्रश्नच नाही की मंत्र योग्य आहे की अयोग्य. प्रश्न आहे की तो मंत्र तुम्हाला सूट करतो की नाही. म्हणजे उदाहरणार्थ साखर खाणं चांगलं की वाईट. तर साखर खाणं खरं म्हणजे बऱ्याच अर्थाने चांगलं आहे की एनर्जी देतं, उत्साह देतं, ऊर्जा देतं. अनेक वेळेला तुम्हाला बेशुद्ध वगैरे पडलं तर डॉक्टर ग्लुकोज चढवतात, अशक्तता आली तर तुम्हाला ग्लुकोज चढवतात, साखर देतात, साखरेचं पाणी देतात. पण ज्याला डायबिटीज झाला असेल शुगर असेल त्याच्या दृष्टीने साखर काय विष झालं. म्हणजे साखर खाणं योग्य किंवा अयोग्य हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे की साखर खाणं तुम्हाला सूट होतं की नाही. साखर खाण्यामुळे तुम्हाला अपाय होतात की नाही, की साखर खाणं तुम्हाला पोचतं की नाही. आपल्या मराठीत म्हणतो तुम्हाला ते पोचतं की नाही. जर ते पोचत नसेल तर तुम्हाला डायबिटीस आहे तर तुमच्या दृष्टीने साखर खाणं तुमच्यासाठी विष आहे. तसंच हे आहे. म्हणजे ओम नमः शिवाय सारखा मंत्र म्हणून अनेकांचं नुकसान झालेलं मला माहीत आहे. असे अनेक मंत्र आहेत. कारण तो मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र चांगला की वाईट हा प्रश्न नाही. प्रश्न आहे की ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्हाला सूट होतो की नाही. श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र अतिशय चांगला मंत्र आहे. साक्षात सद्गुरू गोंदवलेकर महाराजांचा मंत्र आहे. पण तो मंत्र तुम्हाला सूट होतो की नाही महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर आपल्या पुराण काळामध्ये जे जे काही ऋषीमुनी किंवा सद्गुरू होऊन गेले किंवा संत होऊन गेले त्या सर्वांचे मंत्र वेगळे आहेत बघा. म्हणजे तुकाराम महाराजांचा मंत्र आहे रामकृष्ण हरी. त्यांनी त्यांच्या अभंगात लिहिलेलं आहे की बाबाजी सांगितलेले नाम मंत्र दिलेला रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराजांचा मंत्र आहे हरिओम. नामदेव महाराजांचा मंत्र आहे केशवा माधवा. व्यासमुनींचा मंत्र आहे अच्युतानंद गोविंद. ध्रुवबाळाचा मंत्र आहे ओम नमो नारायणाय. भक्त प्रल्हादाचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद मुनींचा मंत्र आहे नारायण नारायण. ते राम 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 नाही म्हणत. हनुमंताचा मंत्र आहे श्रीराम. असं काय आहे बरं. म्हणजे तेच ना. म्हणजे जो मंत्र सगळे खरं म्हणजे विष्णूचीच नाव आहेत बऱ्याच अर्थाने. मी आता जी सांगली प्रत्येकजण वेगवेगळं नाव घेत आहेत. कारण त्यांनी त्यांच्या नावाच्या स्पंदनाला जी स्पंदनं सूट होतात तोच मंत्र निवडलेला आहे. म्हणजे वेदव्यास मुनी नारायण नारायण म्हणायला जाणार नाही. कारण तो मंत्र त्यांच्यासाठी नाही. तो मंत्र त्यांना सूट होत नाही. म्हणून त्या मंत्र म्हणून काय असतं की त्या योग्य मंत्रांची दीक्षा योग्य गुरुकडून घ्यावी लागते. ते गुरु तुमच्या पत्रिकेचा अभ्यास करतात, तुमच्या स्पंदनांचा अभ्यास करतात, तुमच्यामध्ये कुठली तत्त्व इनबॅलन्स आहेत त्याचा अभ्यास करतात आणि ती सर्व इनबॅलन्सिंग बॅलन्स करण्यासाठी योग्य अक्षरांची स्पंदनं निर्माण करणारे मंत्र तुम्हाला देतात. सहस्रनामावली जी आहे ती याच्यासाठी निर्माण झालेली आहे की तुम्ही समजा विष्णूचे भक्त आहात, मग तुम्ही कृष्ण म्हणायचं की केशव म्हणायचं की माधव म्हणायचं की गोविंद म्हणायचं की गोपाळ म्हणायचं किंवा नारायण म्हणायचं. हे सगळं हे तुम्ही तुमच्या मनाने नाही, तो गुरु हे सगळं बघतो आणि मग तुमच्या नावाला जी सूट होणारी स्पंदन आहेत तर मग तो काढून देतो. मग तो कदाचित केशव असेल, मग अच्युत असेल, अनंत असेल. आजकाल काय होतं, गुरुदीक्षा देणारे अनेक गुरु सगळ्यांना एकच मंत्र सर्रास देतात. ही चुकीची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी गुरुदीक्षा जी आहे त्याला कानमंत्र म्हटलं जायचं. तो कानात सांगितला जायचा आणि तो गुरुमंत्र फक्त त्या गुरुला आणि शिष्यानाच माहीत असायचा. कारण तिसऱ्याला त्या मंत्राचा उपयोगच नाही. कारण हा जो गुरुमंत्र आहे तो गुरुंनी त्या शिष्यासाठी खास तयार केलेला मंत्र आहे. तो त्याच्यासाठी उपयोगाचा आहे, इतरांना नाही. म्हणून त्याला कानात सांगितलं जायचं आणि म्हटलं जातं की षटकर्णी होऊ नये. षटकर्णी म्हणजे काय, 6 कानात होऊ नये. म्हणजे काय
की सांगणारा कोण, सांगणारचे 2 कान, ऐकणारचे 2 कान, 4 कानापुरताच तो मर्यादित असावा. 6 कान म्हणजे तिसऱ्यापर्यंत जाऊ नये म्हणून ते सांगितले की हा मंत्र षटकर्णी होता कामा नये, कारण तिसऱ्याला त्याचा उपयोग नाही. तर मंत्रशास्त्रामध्ये हे महत्त्वाचं की तुम्ही नेमकं तुमच्या इच्छेसाठी तुम्हाला बरं प्रत्येक इच्छेचे मंत्र वेगळे आहेत. तुम्हाला जर विवाह व्हायचा असेल तर कुठला मंत्र म्हणायला हवा, तो तुमच्या पत्रिकेकडून काढता येतो. मग संतती हवी असेल तो कुठला मंत्र म्हणायला हवा, नोकरी हवी असेल तो कुठला मंत्र, नोकरीत प्रमोशन हवा असेल तो वेगळा मंत्र. पण मग आता प्रत्येक याच्यानुसार वेगळा मंत्र, पण तो त्या व्यक्तीनुसार पण चेंज होईल का? हो, व्यक्तीनुसार पण चेंज होणार, व्यक्तीच्या पत्रिकेनुसार चेंज होणार आणि त्या व्यक्तीनुसार चेंज होणार. त्याचा ऑरा, त्याचं जे एकंदर बॅलन्सिंग, त्याचं एक शरीर ठेवण आणि त्याची संपूर्ण पत्रिका, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून तुमचा मंत्र, तुमची स्पंदने निवडली जातात आणि तो मंत्र तुम्हाला दिला जातो. म्हणजे आज मला कळालं की लोक म्हणतात की मंत्र कोणी कधी गुरुकडूनच घ्यावा. हो, त्या मागचं लॉजिक थोडंसं समजून सांगितलं. आजकाल काय झालं, गुगल वगैरे मध्ये सगळं काय काय सर्रास येतं, त्यामुळे फक्त लोकांना माहिती मिळते, इन्फॉर्मेशन, पण त्याच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत, गुह्य गोष्टी, ह्या गुरुकडूनच कळतात. का म्हणजे आपण ऑनलाईन सर्च करतो की समजा पैसा मिळवण्यासाठी कुठला मंत्र आहे, मग एखादा मंत्र दिसतो आणि लोक सर्रास तो मंत्र म्हणायला लागतात, मग ते चुकीचं आहे ना. हो, बघा ना किती लोकांना त्याचा फायदा होतो. नाही होत. हां, ज्यांना तो मंत्र सूट होतो त्यांना नक्की होईल, पण असे किती असू शकतील, 100 5%, 2%, बाकीचे 95% पुन्हा दुसरी साईट शोधतात, दुसरा काहीतरी एखादा मंत्र घेतात, तो नाही जमला की तिसरा साईट शोधतात, ते बदलत असतात मंत्र. लक्षात, ते ह्या प्रकारे होतं. तर ते नाही, मंत्र हे विशिष्ट स्पेसिफिक परिणामांचं, स्पेसिफिक स्पंदनांचं शास्त्र आहे. बरं, आणि ते त्या पद्धतीत अभ्यासाचा विषय आहे. पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी आपली ऋषीमुनी ह्या सगळं शिकवलं जात असतं की कशा फ्रिक्वेन्सी क्रिएट करायच्या आणि कशा रीतीने तो मंत्र म्हणायला हवा, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळत होतं शिष्याला आपल्या गुरूंकडून. आता काय सगळं सवंग झालेलं आहे आणि जेव्हा एखादी गोष्ट सवंग होते तेव्हा त्याच्यातली व्हॅल्यू संपते. तर मंत्रशास्त्र मी जे मानतोय ते जवळपास कोणाला माहितीच नाही, कारण आपण एका प्रत्येक अक्षर म्हणजे काय, क म्हणजे नेमकं काय, त्याच्यातून तुम्हाला काय येणार आहे, ट म्हणजे नेमकं काय, त्याच्यातून काय मिळणार आहे, इतकं स्पेसिफिकली आपण सांगतो. आणि हे इतकं स्पेसिफिकली आपल्या अनेक धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून ते म्हणतात ना की अमंत्रम अक्षरम नास्ति. पण कुठल्या कामासाठी कुठला मंत्र वापरायचा आहे, याचा शेवटचा शब्द असा आहे की योजक तत्र दुर्लभा. म्हणजे संपूर्ण श्लोक असा की अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजक तत्र दुर्लभा. म्हणजे नास्ति मूलम अनौषध म्हणजे प्रत्येक वनस्पतीचं मूळ जे आहे, प्रत्येक वनस्पतीचं मूळ हे औषध आहे. कुठल्या रोगावर कुठलं मूळ वापरायचं हे माहीत असलेले योजक दुर्लभ आहे. तसंच अयोग्य पुरुष नास्ति, म्हणजे प्रत्येक व्यक्ती, या जगात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामाची आहे, पण त्याला नेमकं कुठलं काम द्यायचं तर तो चांगल्या प्रकारे करेल हे माहीत असलेले योजक, की ज्याला आपण मॅनेजर म्हणतो, तो दुर्लभ आहे. ओके. तसंच अमंत्रम अक्षरम नास्ति, प्रत्येक अक्षर मंत्रच आहे, पण कुठल्या समस्येवर कुठला मंत्र द्यायचा हे महत्त्वाचं आहे, हे माहीत असलेलं योजक दुर्लभ आहे. असं ते शेवटचं आहे. त्यामुळे हे योग्य योजकाकडनं किंवा त्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीकडूनच मंत्र घ्यावेत. आपल्या मनाने काही म्हणायला सुरुवात करू नये, नुकसान होऊ शकतं. बरं, मला एक विचारायचं आहे की कुठलाही मंत्र आपण म्हणतो, बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये ओम असतं, ओम नमः शिवाय, आणि आणखी बरेच असे मंत्र आहे की जे ओमने सुरू होतात. मग त्याच्याबद्दल काय सांगाल? हे बघा, ओम हा इतर मंत्र फ्रिक्वेन्सीवर म्हटल्यावर तरी चालेल, म्हणजे ओम नमः शिवाय चालेल, ओम नमो नारायणाय चालेल, पण अनेक लोक फक्त ओमकार उपासना करतात. ओम म्हणजे ओम 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 ही करू नये. संसारिक ग्रहस्थांसाठी की ज्यांना काही ना काही मनोकामना शिल्लक आहेत, आपल्या धर्मग्रंथात स्पष्ट लिहिले आहे की संसारी किंवा गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी ओंकाराचा जप नाही, तो फक्त संन्यासांसाठी किंवा प्रचंड विरक्ती प्राप्त झालेल्या आध्यात्मिक साधकांसाठीच ओंकाराचा जप आहे. आजकाल ओंकाराची महती चिकार अनेक साईटवर ओंकाराची महती बरोबर आहे, पण जोपर्यंत ओंकार काय आहे, फक्त अवस्थांचा मंत्र आहे, अ उ म, दॅट्स ऑल. ह्याच्यामध्ये कुठलीही डिमांड नाही, कुठलीही मागणी नाही. हा विरक्तीचा मंत्र आहे. ओंकाराने तुम्हाला विरक्ती येईल. अनेक साधक
म्हणजे माझ्याकडे काय म्हणतात ना, पूर्णपणे विरक्त होऊन संसारातून ओंकार साधना करायला वैराग्य हवंय, संपूर्ण त्यांचं म्हणजे ज्याला म्हणतो नुकसान झालेलं आहे. विरक्ती येऊन काय वैराग्य प्राप्त होऊन नकोच्या वेळेला ते अन्य नंतर ते घरकानं घाटका असं झालं, कारण गृहस्थाश्रमाची कर्तव्य संपलेली नाही आणि त्यांनी ओंकारचा जप सुरू केलेला आहे. तुम्ही असे चुकीचे मंत्र तुम्ही सुरू करता आणि तुमचं नुकसान होऊ शकतं. ओके. ते संन्यास घेतलेल्या लोकांसाठीची साधना आहे, ज्यांची सगळी लोक ती सगळी कर्तव्य पूर्ण झालेली आहेत. पण ओम हा इतर मंत्राच्या जोडीने घेऊ शकता. म्हणजे ओम नमः शिवाय म्हणू शकता, ओम नमो नारायणाय म्हणू शकता, पण फक्त ओंकार याचा जप नाही करायची, याची साधना नाही करायची. ती साधना संन्यासी लोकांसाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीच फक्त हवी आहे किंवा मोक्षमुक्ती ज्यांना हवी आहे त्यांच्यासाठीच आहे. फक्त गृहस्थाश्रमी लोकांसाठी, कुटुंबवत्सल लोकांसाठी नाही. ओके. तर मंडळी, तुम्हाला कळतच असेल की आजचा पॉडकास्ट किती इंटरेस्टिंग होतोय, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आजचा जो एपिसोड आहे तो पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स आहे. श्रीमंत होम्स हे आपलं एक नवीन व्हेंचर आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्हाला पुण्यामध्ये जर रिअल इस्टेटची प्रॉपर्टी हवी असेल तर आम्ही तुम्हाला ती मिळवून द्यायला मदत करूयात. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तर सर, कंटिन्यू करूयात आपण. याच्यावरून मला आणखी इंटरेस्टिंग क्वेश्चन सुचतात. विथ एक स्टेप बाय स्टेप एक विचारतो. कदाचित आजचा पॉडकास्ट हा थोडासा लॉंग असू शकतो, पण हा तुमच्याच भल्यासाठी आहे, म्हणून कंटिन्यू शेवटपर्यंत पहा. तर सर, मंत्र जे असतात ते वेगवेगळ्या भाषांमध्ये पण असतात. जसं की आता संस्कृतमध्ये पण मंत्र आहेत, उर्दू भाषेत पण मंत्र आहे. मग हे जे मंत्र आहे त्याचा फायदा कसा होतो, म्हणजे युनिव्हर्सला कसं कळतं की कोणती भाषा कळते नेमकं? युनिव्हर्सची भाषा युनिक आहे, वेगळी आहे. आपल्या सगळ्या भाषा ज्या आहेत या मानवनिर्मित आहेत. मग ते मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, पंजाबी असेल, मद्रासी असेल, मल्याळी, तेलुगू, जर्मन असेल, इंग्रजी असेल, जापनीज असेल, चायनीज असेल, फ्रेंच असेल. जगातल्या याच्यावर ज्या भाषा तयार केल्या ते मानवी भाषा आहेत, मानवनिर्मित भाषा आहे. म्हणजे मानवाने ठरवलं की मला हे काय म्हणायचं, की ह्याला माईक म्हणायचं आहे. बरोबर. हे आपण ठरवलं की ह्याला हात म्हणायचं, की ह्याला कप म्हणायचं आहे. हे आपण ठरवलं. युनिव्हर्सला हे काही कळत नाही. युनिव्हर्सपर्यंत काय जातात? फक्त स्पंदनं जातात, व्हायब्रेशन्स, नथिंग एल्स. म्हणजे तुम्ही ज्या काही तुमच्या भाषेत प्रार्थना करता, मी आता काय सांगतो नीट ऐका, ज्या काही प्रार्थना तुम्ही तुमच्या भाषेत करता बऱ्याच वेळेला ते फोल जातात, कारण युनिव्हर्सला फक्त स्पंदने कळतात, शब्द कळत नाही. तुम्ही याला कप म्हटल्यावर युनिव्हर्सपर्यंत क आणि प एवढी स्पंदने जातात आणि क आणि पच्या स्पंदनाशी अनुरूप जे काय आहे ते तुमच्यापर्यंत येईल. तुम्हाला हा कप हवा असेल, हा कप नाही येणार, तर त्या क आणि पच्या स्पंदनाशी अनुरूप जे काय ते तुमच्यापर्यंत येईल. तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्या भाषेत प्रार्थना करतो, आपल्याला वाटतं की युनिव्हर्सला कळलं, पण बऱ्याच वेळेला दुसरं येतं. मी अनेक वेळेला गमती त्याचं एक उदाहरण देतो, तुम्हाला पण ते ऐकायला आवडेल. की एज्युकेशनला मराठीत काय शब्द आहे? शिक्षण. शिक्षण. आणि एज्युकेशनला हिंदीत काय शब्द आहे? शिक्षा. शिक्षा. आणि शिक्षा या शब्दाचा मराठीत काय अर्थ होतो? म्हणजे शिक्षण, पनिशमेंट. अरे हा, शिक्षा म्हणजे पनिशमेंट. बरोबर बरोबर, सजा. बरोबर. आता समजा एक कल्पना करूया, असं मी आता सांगितलं की युनिव्हर्सला फक्त स्पंदनांची भाषा कळते. आता आपण एक क्षणभर गृहीत धरूया की युनिव्हर्सला फक्त आणि फक्त मराठी भाषा कळते, दुसरी कुठली भाषा कळत नाही, फक्त मराठी भाषा कळते. आता कल्पना करा की या युनिव्हर्सकडे या परमेश्वराकडे एक हिंदी भाषिक भक्त गेला आणि त्याने कळवळून प्रार्थना केली की हे भगवान मुझे शिक्षा दो, हे भगवान मुझे शिक्षा दो, हे भगवान मुझे शिक्षा दो. तो काय मागतोय? शिक्षण. पण युनिव्हर्सच्या भाषेमध्ये शिक्षा या शब्दाचा अर्थ काय होतो? पनिशमेंट. त्याला पनिशमेंट मिळेल. त्याने शिक्षा मिळावी म्हणून प्रार्थना केली, प्रत्यक्षात त्याला पनिशमेंट मिळेल, कारण युनिव्हर्सला शिक्षा या शब्दाचा अर्थ पनिशमेंट मिळाला. बरोबर. मग तो म्हणला, हे राम, हे तो भलताही मिळेल की आम्ही एवढी प्रार्थना केली काहीतरी शिक्षण मिळू दे म्हणून, आणि मला काहीतरी भलतंच मिळालं, मला वाटतं शिक्षा झाली, पनिशमेंट झाली. आपल्या सगळ्या प्रार्थनांचं नेमकं हेच होतं आहे. आपण आपल्या भाषेत केलेल्या प्रार्थना त्या प्रार्थनाची स्पंदने युनिव्हर्सपर्यंत जातात आणि त्या स्पंदनाशी अनुरूप ते तुमच्यापर्यंत पोचवतं.
मग तुम्ही म्हणता हाय राम ये मैंने ऐसा तो नहीं कहा था. त्यामुळे आपल्याला ही बीजमंत्रांची भाषा ही स्पंदनांची भाषा आहे, ही युनिव्हर्सची भाषा आहे. मग तुम्हाला नक्की कळलं पाहिजे की क म्हटल्यावर माझ्याकडे काय येणार आहे. आणि याच्यातूनच हे मंत्र तयार झालं. तर ऐम, ह्रीम, क्लीम, क्रीम, श्रीम हे जे सगळे शब्द आहेत हे युनिव्हर्सल, ही युनिव्हर्सची भाषा आहे. म्हणजे ऐम म्हटल्यावर तुमच्याकडे काय पाठवायचं युनिव्हर्सला कळतं, क्लीम म्हटल्यावर तुमच्याकडे काय पाठवायचं ते युनिव्हर्सला कळतं, श्रीम म्हटल्यावर तुमच्याकडे काय पाठवायचं ते युनिव्हर्सला माहिती आहे. आता एखादी व्यक्ती ऐम ह्रीम श्रीमचा जप करते, तुम्ही मला काय मूर्खा सगळ्या बडबड लावली, ऐम ह्रीम श्रीम काय अर्थ आहे का त्याला, निरर्थक बडबड करतोय. मी उलटं म्हणतो तो निरर्थक बडबड नाही करत, तो सार्थक बडबड करतोय. कारण तो युनिव्हर्सच्या भाषेत डायलॉग साधतोय, युनिव्हर्सच्या भाषेत बोलतोय. तुमच्या भाषेमध्ये ऐम ह्रीम क्लीमला समर्पक शब्द नाही, हा तुमच्या भाषेचा वैगुण्य आहे, युनिव्हर्स नाही. कारण ऐम ह्रीम क्लीम ही स्पंदनांची भाषा आहे. किंवा एखादी व्यक्ती म्हणते हसक प्रेम हसक शमलेवर सहक प्रेम हसवहू सौहू, तेव्हा तो युनिव्हर्सच्या भाषेत बोलतो. युनिव्हर्सला कळतं की स्पंदनातून तुमच्याकडे काय पाठवायचे ते. बरोबर. तुम्ही म्हणणार रे काय हे काय हसव विसव काय आहे का, मूर्ख याला काय शब्द आहे का, अर्थ आहे का, नाही तसं नाही. कारण बऱ्याच वेळेस म्हणजे मी पण ऑनलाईन वाचत असताना ज्युईश भाषेमध्ये पण बरेच काही मंत्र आहेत. हो हो. म्हणजे त्याचा तसा इम्पॅक्ट होतो की म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये असे काही स्पेसिफिक शब्द आहेत की तेच फक्त युनिव्हर्सला लवकर कळतात, लवकर कधी स्पंदन युनिव्हर्सपर्यंत जातात. ओके. अर्थात आता तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन एक मेघ आहे की तुमच्या माहिती समजू की मंत्रांच्या प्रकारामध्ये हे जे मंत्र ते बीज मंत्र आहेत, त्यांचे फक्त स्पंदन युनिव्हर्सपर्यंत जातात. दुसरे जे मंत्र आहेत जे स्तोत्र मंत्र, स्तुती मंत्र वगैरे जे आपण त्याला म्हणतो, हे जे ते भावनेवर आधारित मंत्र हे लोकांना माहीतच नाही. त्यामुळे ते मंत्र म्हणताना तुमच्यात ती भावना यायलाच पाहिजे, तरच त्या मंत्रांचा उपयोग आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की काय आपण म्हणतो की आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदाम, किंवा दुसरा मंत्र साधा की ओम नमः शिवाय, तो तुमच्या मनामध्ये तो भाव नसेल. जगामध्ये भावनांची स्पंदनं सगळ्यात महत्त्वाची, म्हणून आपल्या संतांनी सांगितलं की भाव ते देव. पण भाव नसताना तुम्ही जर ते मंत्र म्हटले तर त्याची उपयोग शून्य. तुम्ही गणपती तोरशीच्या म्हणता की तोम ब्रह्मा तोम विष्णुस्तोम रुद्रस्तोम इंद्रस्तोम अग्निस्तोम वायुस्तोम सूर्यस्तोम चंद्रमास्तोम ब्रह्म भूर्भुवासुरोम, किंवा तुम्ही आरती संपल्यावर ते मोठ्या मोठ्याने टाळ वाजवत म्हणता अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेव हरी. हा मंत्र भावनापूर्ण म्हणण्याचा मंत्र आहे. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव, भावनात्मक ती भावना की तू माझी आई आहेस, तू माझे वडील आहेस, फिलिंग आली पाहिजे. तो तुमच्यातून तो भाव निर्माण झाला पाहिजे, तरच ते मंत्र काम करतील. पण तुम्ही मेकॅनिकली म्हणणार असाल त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव, काही उपयोग नाही, ह्याचं किंमत शून्य. आणि अशा वेळेला काय होतं, भावनांची स्पंदनं महत्त्वाची. जर तुमच्या मनात तो भाव नसेल तेव्हा तुमच्या मनात असलेल्या त्या स्तोत्रामधील अक्षरांची स्पंदने काम करतात, आणि ती जर अक्षरं तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीसाठी अनुकूल नसतील तर तुम्हाला विपरीत फळ मिळतात. मग म्हणे सर मी एवढा उपासना केला काही मिळत नाही. अरे उपासना करून काय होत नाही, भाव आहे का. त्यामुळे भावपूर्ण त्याचे सगळी स्तोत्र, सगळ्या स्तुती, सगळी सुक्ते हे भावनापूर्ण स्तोत्राचे म्हणतात. रामरक्षा स्तोत्र हे भावनापूर्णतेने म्हणायला पाहिजे. भीमरूपी महारुद्र भावनेने म्हणायला पाहिजे. मेकॅनिकली पाठांतराची स्पर्धा असेल की भीमरूपी महारुद्रावाचा हनुमान मारुती असं म्हणून काही होणार नाही. त्यातून हनुमान चालिसा भावनेने म्हणायला पाहिजे, नाहीतर तिची किंमत शून्य आहे. मग तुम्हाला जर भावनेने मंत्र म्हणता येत नसतील मग तुम्ही काय करा, बीज मंत्र म्हणा. ऐम 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 किंवा क्लीम क्लीम, तुम्हाला जी काही इच्छा असेल त्या इच्छेचा बीज मंत्र म्हणा. तिथे भावनांची गरज नाही, तिथे स्पंदने काम करतात. तुमच्या लक्षात हा फरक आहे की भावना सगळे स्तोत्र मंत्र किंवा सगळे नमस्कार मंत्र, ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो वासुदेवाय किंवा जे काय आहेत हे सगळे मंत्र जे आहेत ते भावनात्मक मंत्र आहेत. ते तुम्ही भावनापूर्ण होऊन म्हणायलाच पाहिजेत, नाहीतर त्याची किंमत शून्य आहे. ही वाष्फळ बरोबर आहे. पण सर काही जे मंत्र असतात ते 2 अक्षरी पण असतात किंवा 3 अक्षरी पण असतात. जसं की एक खूप प्रसिद्ध मंत्र आहे अहम ब्रह्मास्मी, त्याचं काय असतं, म्हणजे त्याच्याबद्दल काय? तो अहम ब्रह्मास्मी हा भाव तुमचा निर्माण व्हायला हवा ना, म्हणजे भाव लागेल तिथं पण. मी ब्रह्मस्वरूप आहे ही खरं म्हणजे अहम ब्रह्मास्मी वगैरे हा
म्हणण्याचा मंत्र नाही, ओके, हा अनुभवण्याचा मंत्र आहे. ही अनुभवण्याचा आहे. अहम ब्रह्मास्मी ही स्थिती अनुभवायची की मी ब्रह्मस्वरूप झालेलो आहे. फिलिंग तिथे पण महत्त्वाचं. तेव्हा तुम्हाला ती आतून ती भावना क्रिएट होते, आतून ती जाणीव होते की हे सगळं जे ब्रह्म जे काय ते मीच आहे. अहम ब्रह्मास्मी हा रिपीट करून मंत्र म्हणण्याचा मंत्र अहम ब्रह्मास्मी. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण ते रिपीट करून म्हणतो अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, जप करतो. हो, ते जप करतो. ते जपाने काही होत नाही. कारण जर भाव म्हणत नसेल तर काही होणार नाही. की सोहम हा सुद्धा भावनाचा मंत्र आहे. सोहम, तो जो कोणी आहे तो मीच आहे. अर्थात हे दोन्ही मंत्र साधनेच्या अत्युच्च लेवलचे मंत्र आहेत. हे तुमच्या माझ्यासारख्या एऱ्यागाबाळीने म्हणण्यासाठी नाही आहेत. कारण हा भाव निर्माण व्हायला एका विशिष्ट आध्यात्मिक उंचीवर तुम्हाला पोचावं लागतं. त्यावेळेला तुम्हाला ती अनुभूती येते की मीच ब्रह्म आहे. एक अशी अनुभूती, विशिष्ट उंचीवर गेल्यावर तुम्हाला ती अनुभूती येते की हे सगळं जे काही ब्रह्म आहे ते मीच आहे. तुम्ही जे अहम ब्रह्मास्मी म्हणताय ते पोपटपंची आहे, तुम्हाला अनुभूती नाही आहे. आणि आपल्याकडे सांगितलं अनुभवाविन मान डोलवू नको रे, अनुभवाविन मान डोलवू नको रे. अनुभव घेतल्याशिवाय संतांनी सांगितलं मान. हे जे तुम्ही म्हणताय सोहम अहम ब्रह्मास्मी, हे सगळे पोपटपंचीचे मंत्र आहेत. बरं सर, हे समजलं समजा. पण मग आता एक प्रश्न तुम्ही बोलता बोललेत की मग कुठलाही मंत्र किती वेळा म्हणावा. म्हणजे आता बऱ्याच वेळेस म्हणतात की लोक सिद्धी पाहिजे असेल तर इतक्या वेळा म्हणा, किंवा नॉर्मली कुठलाही मंत्र किती वेळा म्हणा, याच्याबद्दल काय सांगा. आणि काय नियम पाळले गेले पाहिजेत. हां, बीज मंत्रांच्या बाबतीमध्ये जसं मी जे तुम्हाला सांगतोय, अक्षरांच्या बाबतीत, अक्षर म्हणण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे कम किंवा ऐम रिम ह्यांच्यावर तसे फारसे काही नियम नाहीत. तुम्ही येता कोणी व्यक्ती म्हणू शकतो का बीज मंत्र? मंत्र ही कुठल्याही जातीची, कुठल्याही धर्माची, कुठल्याही लिंगाची, कुठल्याही पंथाची, कुठल्याही देशाची, कुठल्याही वयाची व्यक्ती म्हणू शकतात. त्यांना कारण ती स्पंदन निर्माण करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. आणि मुळात सूट होईल की नाही या दृष्टीने ते सांगतो. ते सूट होणारा मंत्र तो घ्यायलाच पाहिजे. ती पहिला तो घेऊनच म्हणायला पाहिजे. म्हणजे तो असं उगीत काहीतरी घेऊन म्हणायचं नाही. तुम्हाला होणारा सूट मंत्र घेऊन तुमच्या मनोकामनेला जी काही मनोकामना आहे ते मनोकामना पूर्ण करणारा मंत्र घेऊन तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. मग तुम्ही चालता फिरता उठता बसता हिंडता फिरता तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, आसनी शयनी भोजनी रतिसमयी मंत्र म्हणा, नाम घ्या. त्याने नाम शब्द वापरलेला आहे. नाम म्हणजेच मंत्र. आता समजा मी राम 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 म्हणतोय, तर एखादी व्यक्ती म्हणेल की हा राम 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 नाम घेतोय, दुसरी व्यक्ती म्हणेल नाही नाही हा राम राम मंत्र म्हणतोय. तर मंत्र आणि नाम ही इक्वल आहेत, त्यांचा समानार्थी शब्द आहेत माझ्या दृष्टीने. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं आसनी शयनी भोजनी रतिसमयी नाम घ्या. म्हणजे कुठल्याही क्षणी तुम्ही नाव घ्या. आसनावर म्हणा, झोपताना घ्या, उठताना घ्या, चालताना घ्या, फिरताना घ्या. त्याने अगदी रतिसमयी म्हटलेलं आहे, त्याही वेळेला नाव घ्या म्हटलेलं आहे. म्हणजेच मंत्र घ्या. म्हणजे मंत्र कुठेही घेऊ शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं 24 तास अहर्निश नाव घ्या, हरिओम हरिओम. त्यांनी अहेरी सांगितलेलं आहे तसं. तर मंत्र हे त्यांच्या भाषेत सांगितलं कोणीही कितीही वेळा कधीही म्हणू शकतो, त्याला संख्येची मर्यादा नाही. फक्त एकच आहे की आपली मनोकामना पूर्ण होईपर्यंत म्हणायचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जे इतर बाकीचे जे स्तोत्र मंत्र आहेत. आणि आणखी सॉरी सर, आणि काही लोक माळा जप करतात 108 वेळा म्हणा किंवा काय, मग त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? माळेची गरज नाही. हे मार्केटिंगसाठी ते वाढवलेलं आहे सगळं. ते माळा, अमुक माळा तमुक माळा. मुळामध्ये माळेची पूर्वीच्या काळी काय होतं की अनेक लोकांना म्हणजे शाळेत वगैरे जाणारे खूप कमी लोक होते, त्यामुळे अनेक लोकांना संख्या गिनती वगैरे यायची नाही. आणि समजा तुम्ही माझ्याकडे आला, मी तुम्हाला सांगितलं हा मंत्र 108 वेळा म्हण, तो तुम्हाला मोजताच येत नाही. फार तर हाताच्या बोटावर 10 मोजतील, पुढे नाही. मग त्यांनी काय केलं की त्यांना 108 म्हणायची माळ वगैरे करून दिली, किंवा ही एक माळ म्हणजे त्याला एक माळ पूर्ण झाली की 108 झालं. त्या प्रकारे माळा दिल्या. पण मग ते 108 नंबरचा काही फायदा होतो का? स्पेसिफिक 108च असं काही? तर ते 108 याचं मी जे अक्षरं सांगतो त्याचा काही संबंध नाही, ती मोजायची गरजच नाही. मी लोकांना असं सांगतो की सकाळी 1 तासभर म्हणा किंवा अर्धा तास म्हणा, संध्याकाळी अर्धा 1 तासभर म्हणा. समजा मी तुम्हाला मंत्र, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मंत्र दिला की काम किम कुम,
तिथं काम किम कुम काम किम कुम काम किम कुम सकाळी अर्धा तास पण असतं ते इथं. हे मंत्र मोजण्याचं जे ना हा तंत्रशास्त्रातला प्रकार आहे. हे लक्षात घ्या, मंत्र, यंत्र आणि तंत्र या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. तर मंत्र हा तुमच्या अक्षरांच्या स्पंदनावर आधारित आहे, यंत्र हे आकृतीच्या स्पंदनावर आधारित आहे आणि तंत्र जे कृतीच्या स्पंदनावर. तर तंत्रमार्गामध्ये तुम्हाला विशिष्ट स्पंदनं किंवा विशिष्ट संख्या की इतका 1000 जप करा, तितका 1000 जप करा, इतका हवन करा, मग त्याच्यामध्ये फक्त बाकीच्या गोष्टी त्यांना देतात की मुहूर्त बघा, काय ते जागा बघा, साधन बघा, अमुक रंगाचे कपडे, अमुक यंत्र, अमुक तंत्र, अमुक हवन, अमुक अभिषेक, हे सगळं त्याच्यात येतं. मग इतकी संकेत करायला हवं. हे सगळं तंत्रमार्गातला प्रकार आहे. मंत्रामध्ये त्याची गरज नाही, बीजमंत्रामध्ये. त्यामुळे बीजमंत्र सगळ्यात सोपं आहे, फक्त म्हणायचं. मग तुम्ही 24 तास म्हणा, मग तुम्ही तसं गाडी चालवताना म्हणा, काय बसमध्ये बसलाय म्हणा, तुम्ही चालायला काय नाईट वॉक करताय म्हणा, मॉर्निंग वॉक करताय म्हणा, तुम्ही घरी TV बघत बसले मंत्र म्हणत म्हणा. त्याचे तुम्हाला फक्त मंत्र म्हणा म्हणजेच काय, व्हायब्रेशन्स क्रिएट करा, स्पंदने निर्माण करा. कारण तुम्ही ही जे काही स्पंदने निर्माण करणार आहेत ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमाप्रमाणे तुमच्याकडे अपेक्षित परिणाम घेऊन येणार आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या, मंत्र म्हणजे विशिष्ट स्पंदने तुम्ही प्रक्षेपित केलेली. मी त्याला बऱ्याच वेळा म्हणतो बीजे आहेत ती पेरलेली. हे युनिव्हर्स हे प्रचंड मोठं शेत आहे आणि या शेतामध्ये तुम्ही काय पेरताय, तो तुमची स्पंदने पेरताय आणि मग ही स्पंदने जेव्हा उगवून येतील तेव्हा तुमच्याकडे ते रिझल्ट्स येतात. हा थोडक्यात म्हणजे काय म्हणतो ना भूमिका म्हणून आपण सांगतो की या प्रकारे की तुमची निर्माण केलेलं प्रत्येक स्पंदनं लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत असेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो लाईक अट्रॅक्ट्स लाईक. समान तत्वाची समान गुणधर्माची स्पंदने एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा आकर्षित करतात. आणि मी तुम्हाला एक सांगतो, आज जे काही तुमच्याकडे आहे म्हणजे किती पैसे आहेत, की कसं आरोग्य आहे, नातेसंबंध कसे आहेत, जे जे काही आज तुमच्याकडे आहे हे तुम्हीच निरनिराळी स्पंदने निर्माण करून तुमच्याकडे आकर्षित केलेलं आहे. आज जे काही तुम्ही आहात हे तुम्ही या युनिव्हर्सकडून आकर्षित केलेलं आहे. आज जर तुमच्या खिशात 1,00,000 रुपये असतील तर तुम्ही त्या प्रकारची स्पंदने निर्माण करून त्या आकर्षित केलेली आहेत. आज जर तुमच्या खिशात 100 करोड रुपये असतील तर तुम्ही तशी स्पंदने निर्माण केलेली आहेत. हे युनिव्हर्स प्रचंड न्यायी आहे. तुम्ही जे निर्माण करता तेच तुम्हाला परत देतं. पण मग काही लोकांचं म्हणणं असतं की आम्ही मंत्र करतो पण ते सिद्ध नाही होत, किंवा आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतो पण आमच्याकडून ते काय होत नाही. त्यांना तुम्ही काय सांगता? तेच सांगतो, म्हणजे तुम्ही कळत तक चुकीची स्पंदन निर्माण करता. तुम्ही मंत्र म्हणताय. फॉर एक्झाम्पल म्हणजे एक उदाहरण सांगतो की तुम्ही म्हणजे मगाशी अक्षर समजा एखाद्याचं नाव रोहन आहे किंवा रोहित आहे. र हे अग्नितत्वाचं अक्षर आहे आणि तो काहीतरी वासुदेव हरी किंवा वासुदेवाय नमा म्हणतोय. तर व हे जलतत्वाचं अक्षर आहे. म्हणजे अग्नितत्व जलतत्व सूट नाही करत ना. तो काय करणार, जलतत्व अग्नितत्वाला विझवणार. म्हणजे वासुदेव हा किती चांगला मंत्र असला किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किती चांगला मंत्र असला किंवा रोहन अक्षराला किंवा रोहित अक्षराला सूट होत नाही. मग त्यावेळेला काय होईल की वासुदेव हा मंत्र त्याचं कदाचित नुकसान करेल. एक लक्षात घ्या, तुम्ही कुठला मंत्र म्हणायला हवा ते योग्य तज्ञाकडून समजून घेतलंच पाहिजे. तुमच्या मनाने मंत्र घेतला तर शक्यता अशी आहे की त्याने तुमचं नुकसान होईल. कारण तुमचा मंत्र हा एक फ्रिक्वेन्सी आहे आणि तुम्ही स्वतः एक फ्रिक्वेन्सी आहात. तुम्ही हे जे शरीर आहे हे एक स्पंदनात्मक फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही तुमच्या मंत्राची फ्रिक्वेन्सी आणि तुमची फ्रिक्वेन्सी जर मॅच नाही झाली तर अपाय होऊ शकतो. ओके. म्हणून हे जे लोक सांगतात की अमुक मंत्र म्हटलं तरी काय होत नाही, तमुक मंत्र म्हटलं तरी काय होत नाही, त्याचं कारण हेच आहे की तो मंत्र दोष मंत्राचा नाही, दोष आहे की तो मंत्र तुम्हाला सूट नाही होत. तुम्हाला सूट न होणारा मंत्र तुम्ही निवडला. म्हणून वारंवार सांगतो राम 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 हा सगळ्यांना सूट होणारा मंत्र नाही आहे. अनेक लोकांना राम 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 म्हणून ॲसिडिटी होईल, मनस्ताप आहे, कारण तो अग्नितत्वाचा मंत्र आहे. अनेक लोक माझ्याकडे येतात की मी जर म्हणतो राम 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 नव्हतं असं व्हायला लागलं. म्हणजे इनफॅक्ट राम 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 म्हटल्यामुळे किंवा राम 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 नावाचा 13 कोटी जप केल्यावर ब्रेन हॅमरेज झालेले लोक माझ्या माहितीत आहेत. कारण इतकी प्रचंड उष्णता निर्माण झाल्यानंतर ब्रेन हॅमरेज होऊ शकतो. ते राम 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 हा मंत्र सगळ्यासाठी नाही आहे, तो अग्नी आहे, अग्नीशी सांभाळून खेळायला पाहिजे. तर तुम्हाला योग्य असेल तो मंत्र तुम्ही घ्या. आणि याची पद्धत काय असते मग? ते सांगितलं ना, पत्रिकेवरून किंवा तुमच्या ह्याच्यावरून तो काढला जातो अनेक वेळेला बऱ्याच म्हणजे या प्रकारे. तेव्हा पण तरी काही अक्षर म्हणजे उपाय आहेत
म्हणजे मंत्रशास्त्राचे इतके उपाय आहेत की आरोग्याशी संबंधित. म्हणजे आजकाल आपल्याला सवय लागली आहे की सर्दी झाली तर गोळी खाल्ली, BP वाढला खा गोळी, काय ताप आला खा गोळी, म्हणजे अनेक गोष्टीवर, म्हणजे खोकला झाला गोळी घे, घसा बसला गोळी खा. आपण आपल्या शरीरामध्ये केमिकल सतत टाकत असतो, काही गरज नाही याची. तुमचा जर BP वाढला आहे तर कुठली तरी वेगळी स्पंदने निर्माण झाली आहेत. ती स्पंदने नॉर्मल करण्यासाठी बीजमंत्र आहे. आणि थोडक्यात सांगितलं मी तम 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 हा बीजमंत्र म्हणा. 10 ते 15 मिनटात तुमचा BP नॉर्मल होतो. तुम्ही म्हणत राहायचा तम 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 म्हणून बघा. पण तुमच्या बोलायची पद्धत थोडी वेगळी आहे. म्हणजे तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीत बोलता. हो, म्हणजे तम त्याच प्रकारे मला म्हणजे आता तम 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 म्हणून उपयोग आहे ना. तम हा बीज तम तम, ती स्पंदन निर्माण केली पाहिजे. म्हणजे मंत्र म्हणताना पण ही काळजी घेतली गेली पाहिजे की आपण ते कसे उच्चारतोय. बरोबर. मग त्या प्रकारे तो उच्चारला गेला पाहिजे की तम. मग तुमचा बघा BP 10 ते 15 मिनिटात नॉर्मल होतोय. असे आमच्याकडे अनेक केसेस झाले. तुम्ही आधी तर BP बघा तम 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 म्हणून 10 मिनिटं बघा, मग BP चेक करा, नॉर्मल झालेला असतो. सर्दी झाली तर सर्दी जलद तो वाढलेला आहे, मग तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याचा मंत्र आहे. खोकला वाढला किंवा घसा बसला, कंठस्थाने आकाश तत्वाचं असताना आपण सांगितलं, मग आकाश तत्वाचा बीज मंत्र व्हायला पाहिजे. खरं तर याच्यावरती एक स्पेशल पॉडकास्ट होऊ शकतो की आरोग्यावरती आपण मंत्रांसाठी मंत्रांचा वापर कसा करायचा आरोग्यासाठी. मी तुम्हाला हे का सांगतोय की असा सर्वव्यापी उच्च उपयोग आहेत त्याचे. बरं सर, मला एक सांगा की आपण मंत्र म्हणतो बरोबर, मग त्याचा तुम्ही म्हणतात की त्याचा चांगला परिणाम होतो, पण तो परिणाम होतो कसा, म्हणजे शरीरावरती कसा परिणाम होतो, आजूबाजूला कसा परिणाम होतो, जी काही आपली मनोकामना असते ती पूर्ण कशी होते, म्हणजे काय लॉजिक काय याच्यामागं. लॉजिक ते सांगितलं की तुम्ही जी स्पंदनं निर्माण करते ती स्पंदने युनिव्हर्समध्ये जातात आणि त्या प्रकारच्या घटना, त्या प्रकारचं ही शेवटी एक लक्षात घ्या, सगळं जग हे स्पंदनात्मक आहे. सर्व तुमच्या आजूबाजूच्या होणाऱ्या घटना स्पंदनात्मक आहे. त्यामुळे जेव्हा स्पंदनं तुम्ही बदलता, तुमच्या आजकाल आपल्याकडे एक मोठा हे घोषवाक्य केलं जातं काय, विचार बदला जग बदलेल. विचार म्हणजे काय, विचार म्हणजे अक्षरच आहे ना, सेल्फ टॉक आहे. बाकी विचार म्हणजे काय, आपण जे प्रत्यक्ष बोलतो त्याला संभाषण म्हणतो. आता आपण जे करतो ते संभाषण आहे, पण जेव्हा आपण मनातल्या मनात बोलतो त्याला आपण विचार म्हणतो. सेल्फ टॉक म्हणजे सुद्धा अक्षरच आहेत ना. म्हणजे किती छोटीशी गोष्ट पण महत्वाची आहे. तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही विचार काय गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वारंवार रिपीट करता, विचार स्वतःला सांगत असता, म्हणजे तुम्ही ती स्पंदन निर्माण करता, मग त्याप्रमाणे गोष्टी होतात. जर तुम्हाला हे तत्व मान्य असेल की विचार बदला जग बदलेल, मी तेच सांगतो ना की मंत्र बदला जग बदलेल, स्पंदने बदला जग बदलेल. मग तुम्ही हा मंत्र मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकता, गरज नाही मोठ्याने म्हणायची गरज आहे. तुम्ही मनातल्या मनात सुद्धा म्हणू शकता. समजा एका मंत्र घेतला रामकृष्ण हरी, फॉर एक्झाम्पल, मनातल्या म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ओके. तर ह्या प्रकारेच ते काम करतं. आणि जेव्हा तुम्ही स्पंदने निर्माण करता तेव्हा आपोआप तुम्ही जेव्हा सतत स्पंदन निर्माण करता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामधलं हे स्पंदनं जातात आणि आजूबाजूचं वातावरण बदलतं. पैसा उठतो त्याचा पैसा आणून वरून ओतणार नाही, पण पैसा निर्माण करणारी फ्रिक्वेन्सी करतो, धनसमृद्धी निर्माण करणारी फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागते. पैसा निर्माण करायच्या संधी तुमच्याकडे यायला लागतं. समजा लक्षात, ह्या प्रकारे ते बदलत जातं. पण इथं आणि आरोग्यावर तर पण तसंच आहे का, आरोग्य तर काय, तुमचं शरीर स्पंदनात्मक आहे. तुमच्या आरोग्याच्या ज्या समस्या निर्माण होतात त्या स्पंदनाच्या असंतुलनामुळे निर्माण होतात ना. डॉक्टर हेच सांगतात, वैद्य हेच सांगतात की सर्व प्रकारच्या शारीरिक रोग किंवा व्याधी हे निरनिराळ्या तत्वांच्या असंतुलनामुळे निर्माण होतात. तुम्ही ती संतुलन बॅलन्स करणारे मंत्र म्हणायला लागलात किंवा ती स्पंदनं निर्माण करायला लागलात की बॅलन्स होतं आणि तुम्ही निरोगी व्हायला लागता. ओके. पण मग लोक असं म्हणतात की आधीच सगळं काही ठरलेलं आहे, आपल्या आयुष्यात जे काही घडणार आहे, मग मंत्रांचा वापर करून आपण या गोष्टी चेंज करू शकतो का. काय की हा एक खूप मोठा अपसमज आहे, गैरसमज आहे की सगळं आधी विधी लिखित आहे, ते ठरलेलं आहे. ते काही टक्के खरं आहे, पण त्याच्यात आपण बदल करू शकतो. उदाहरणार्थ आता मी तुम्हाला सांगतो, अगदी साधं उदाहरण. समजा एखाद्या माणसाला TB झाला, मग आता आधीच ठरवलं की तो TBने मरणार, मग तुम्ही औषधं का घेता. औषधं घेता म्हणजे तुम्ही विधी लिखित बदलता ना. औषधं जाऊन घेता म्हणजे तुम्हाला कोणाला कॅन्सर झाला किंवा कोणाला डायबिटीज झाला किंवा कोणाला हार्ट अटॅक आला, तुम्ही ऑपरेशन करता ना.
म्हणजे तुम्ही काय करता, विधिलिखित बदलता. विधीने लिहून ठेवलेलं की हा जाऊन कॅन्सरने मारणार काय नाही, तुम्ही जाऊन बदलता. आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक कथा आहेत विधिलिखित बदलण्याची. सगळ्यात मोठी कथा म्हणजे मार्कंडेय ऋषींची आहे. मार्कंडेय ऋषी त्यांना फक्त 16 वर्षांचं आयुष्य होतं. पण जेव्हा त्यांच्या वडिलांना जेव्हा पुत्र होत नव्हता म्हणून त्यांनी तपश्चर्या केली की मला पुत्र हवा. त्या ब्रह्मदेवाने सांगितलं की 2 तऱ्हेचे पुत्र होतील. म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक, तुला दीर्घायुषी पण मतिमंत मुलगा होईल, किंवा अल्पायुषी पण अतिशय बुद्धिमान मुलगा होईल. काय हवं आहे? त्यांनी सांगितलं, आपलं मार्कंडेय ऋषींनी सांगितलं की मला अल्पायुषी पण बुद्धिमान मुलगा द्या. तेव्हा मार्कंडेय झाले, त्यांचं आयुष्य 16 वर्षाचं. मग त्याचे आईवडील दुःखी राहायचे. मग शेवटी दुःखी राहिलं. मग मार्कंडेयाने वडिलांना विचारलं, तुम्ही का सतत दुःखी आता, तुम्ही माझ्यापासून खुश नाहीत का? तेव्हा मुकुंड सांगते, बाबा असं असं तुझं आयुष्य 16 वर्षाचंच आहे, तर 16 वर्षी तू जाणार म्हणून आम्ही दुःखी आहोत. मार्कंडेय म्हणतो असं कसं? मग मार्कंडेयाने तपश्चर्या केली शिवशंकरांची. आणि मग तपश्चर्या केल्यानंतर शंकर स्वतः तिथे प्रसन्न झाले आणि शंकराने त्यांना चिरंजीवत्वाचा आशीर्वाद दिला. म्हणजे मार्कंडेय ऋषीने आपले विधिलिखित बदललं की नाही, साक्षात ब्रह्मदेवाने सांगितलं तो मार्कंडेय ऋषींना की या 16 वर्षात जगेल. म्हणजे विधिलिखित ना ते. मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली, योग्य मंत्र म्हटले आणि स्वतः चिरंजीव झाले. आज जे 7 चिरंजीव आहेत त्यात मार्कंडेय ऋषींचं नाव चिरंजीव म्हणून आहेत. ते जर स्वतःचं भविष्य बदलू शकतात तर तुम्ही तुमच्या योग्य मंत्र वापरून का बरं तुमचं भविष्य बदलू शकत नाही? जसं मी आता सांगितलं, तुम्ही जर गोळ्या खाऊन बरे होऊ शकता, त्याला योग्य मंत्र वापरून योग्य फ्रिक्वेन्सी तयार करू शकता. म्हणजे विधिलिखित हे बदलता येऊ शकतं. आता मला हे मंत्र शिकावेच लागते. त्याची काय पद्धत आहे? समजा तुम्हीच नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं, सर्व तरुणांनी, तुमच्यासारख्या वयाच्या सर्व तरुणांनी शिकूनच घेतलं पाहिजे. कारण या वयात जर त्यांना हे कळलं की अरे कसं काम करतं अक्षरांचं, की नेमकं कुठल्या गोष्टीसाठी मी नेमकं काय, कुठला शब्द वापरायला पाहिजे, कुठला अक्षर म्हणायला पाहिजे, कुठला मंत्र म्हणायला पाहिजे. त्याला आपण मंत्र म्हणायचं की अक्षर म्हणायचं तुम्ही ठरवा. पण इथं आता आणखी एक मुद्दा आहे की समजा जे तरुण आहेत त्यातले बरेच लोक असे आहेत की जे देवावरती विश्वास नाही ठेवत. म्हणजे आजची जी जनरेशन आहे, यंग जनरेशन आहे, मग त्यांच्यासाठी मंत्र काम करतील का? मंत्राचा आणि देवदेवताचा धर्माचा काही संबंधच येत नाही. मंत्र म्हणजे अक्षर आहेत. ऐम, ऐम हा शब्द कुठल्या धर्माचा आहे? क्लीम कुठला शब्द? किंवा क हा शब्द कुठल्या धर्माचा आहे? ट हा शब्द कुठल्या धर्माचा आहे? ठ हा शब्द कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या देवाचा आहे? नाहीतर तुम्ही आता जे शब्द बोलतात, आता आपण बोलतोय म्हणजे काय करतोय? शब्द निर्माण करतोय ना. मग त्याच्याऐवजी हे शब्द म्हणा. हे शब्द म्हटल्यावर तुमचा काहीतरी प्रोग्रेस होणार आहे, तुमची काहीतरी प्रगती होणार आहे, तुमची उन्नती होणार आहे, तुम्ही ऐश्वर्यसंपन्न होणार आहात, तुम्ही निरोगी होणार आहात. ते मंत्रांचा अक्षर, सर्व धर्मात अक्षर आहेतच. त्या अक्षरांचा किंवा मंत्रांचा आणि देवदेवताचा संबंध नाही. हा देवदेवताचा संबंध कुठे आहे? तंत्रमार्गामध्ये आणि यंत्रमार्गामध्ये. आणि मी तर बऱ्याच वेळेला सांगतो की सर्व अक्षरं की सर्व देवदेवता विशिष्ट अक्षरांची प्रतीकं आहेत. विशिष्ट अक्षरांची प्रतीकं आहेत. जसं गम हे गणपतीचं बीज आपण म्हणतो, किंवा ह्रीम हरी किंवा कृष्णाचं म्हणू शकतो. अनेक ठिकाणी ते माया बीज म्हटलेलं आहे. क्लीम हे कालीचं बीज म्हणतो, म्हणजे मी कालीचं म्हणतो. श्रीम हे समृद्धीचं बीज आहे की श्रीम हे सर्वांचंच बीज आहे. आपण त्याला चुकून महालक्ष्मी म्हणतो, महालक्ष्मीचं. तसं नाही आहे. श्रीम सर्वच देवता वापरतात ना. श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री महालक्ष्मी नमः. श्रीम हे बीज असं आहे की सर्व देवदेवता वापरतात. ते युनिक बीज आहे. आणि अनेक ग्रंथामध्ये की देवी भागवतामधल्या अनेक ग्रंथात ठिकाणी अनेक श्लोकामध्ये सांगितलं की श्रीम हा ओंकारापेक्षा श्रेष्ठ बीज मंत्र आहे. आणि तुम्ही बघा, सर्व विद्येमध्ये श्रीविद्या श्रेष्ठ, सर्व मंत्रामध्ये श्री मंत्र श्रेष्ठ, सर्व यंत्रामध्ये श्रीयंत्र श्रेष्ठ. श्री मंत्र म्हणजे काय? आता तुम्ही बोलले ते श्री, म्हणजे हा श्री शब्द. श्री नाही, श्री मगाशी श्री. तुम्ही श्री म्हणता, तुम्ही श्री म्हटलं की गडबडलं. श्रीच म्हणायला पाहिजे. तर श्रीयंत्र, श्रीतंत्र, श्रीविद्या, श्रीमंत्र, यंत्र हे सगळे स्त्रीवर आहे. स्त्री म्हणजे सर्व बॅलन्स फ्रिक्वेन्सी आहे. मला स्त्रीविषयी मी बोलतो, आता थोडा वेळ लागेल. स्त्रीचं महात्म्य अतिशय प्रचंड आहे. आपल्याला माहीत नाही, पण माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे, पण तुम्हाला माहीत नाही. काय शब्द वापरला मी? स्त्रीचं महात्म्य
तुम्हाला माहीत आहे पण माहीत नाही. तुम्ही मराठीमधली लग्नपत्रिका वाचली आहे का कधी? मराठीतली लग्नपत्रिका वाचली आहे? पहिलंच वाक्य आहे त्याच्यात आहे, काय असतं? आमच्या येथे श्री कृपे करून. श्री कृपेने असतं. काय म्हणता तुम्ही? श्री कृपे करून. तुम्ही असं म्हणता की आमच्या इथे गणपती कृपे करून, आमच्या इथे जगदंबा कृपे करून, असं म्हणता का? नाही. काय लिहिता? श्री कृपे करून अमुक अमुक मंगल कार्य करण्याची योजिले आहे. काय अर्थ झाला याचा? की जोपर्यंत श्रीमची कृपा होत नाही, श्रीम 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 ही स्पंदने निर्माण होत नाहीत, तोपर्यंत तुमच्या घरामध्ये मंगल कार्य आकारास येणार नाही. लग्नपत्रिकेतील दुसरं वाक्य, कार्यसिद्धीस नेण्यास, काय? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. लग्नपत्रिकेत वाक्य असतं, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. काय सांगितलं या अर्थाचा, या अक्षराचा बोध काय होतं या वाक्यातून? की तुमचं कुठलंही कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तुम्ही असं नाही लिहित कार्यसिद्धीस नेण्यास आई जगदंबा समर्थ आहे किंवा कुलदेवता समर्थ आहे, असं लिहिता का? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. म्हणजे श्रीमची स्पंदने, श्रीम 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 हा मंत्र जप तुमचं कुठलंही कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहे. तिसरं वाक्य शिवाजी महाराजांचं वाक्य आहे ते. मी तेच म्हणणार होतो आता. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. श्रींची इच्छा. काय म्हटलं त्यांनी? असं म्हटलं की हे राज्य व्हावे तो आई भवानीची इच्छा, म्हणाले का? हे राज्य व्हावे तो रोहिणीश्वराची इच्छा, असं म्हणाले का? हे राज्य व्हावे हे तो गणपतीची इच्छा, असं म्हणाले का? हे राज्य व्हावे तो श्रीमची इच्छा. जोपर्यंत तुम्ही श्रीमची स्पंदने निर्माण करत नाहीत तर तुमचं राज्य, तुम्ही राज्य काही तुम्ही सोयी निर्माण नाही करू शकत. म्हणून मी वारंवार सांगतो की जर श्रीमची स्पंदने निर्माण करून किंवा श्रीमचा जप करून शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं तर तुम्ही श्रीमचा जप करून एखादा छोटा धंदा नाही करू शकत, एखादा व्यवसाय निर्माण नाही करू शकत, एखादी कंपनी स्थापन नाही करू शकत. श्रीम या बीज मंत्रामध्ये तेवढी नक्कीच क्षमता आहे. श्रीम श्रीम श्रीम. पण आपण दुर्दैवाने श्रीम म्हणतो आणि तिथे गडबडतो. श्रीम नाही, श्रीम 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 हा मंत्र जप सतत करत राहा. आणि माझ्याकडे एक नाही, अक्षरशः शेकड्यांनी उदाहरणे, 100च्या आसपास उदाहरणे आहेत की फक्त श्रीम या मंत्राचं बीज मंत्राच्या जपाने अक्षरशः अंगावर फाटके कपडे असलेल्या गृहस्थाने स्वतःचे 2 BHKचा फ्लॅट, स्वतःची बाईक घेतली. कारबीर नाही पण स्वतःची, ज्याला खायची वांदे होते. आणि त्याने त्याचा फोन आहे माझा अर्धा तासाचा फोन बोलला की गुरुश्री मी बाकी काही करत नाही, फक्त श्रीमचा जप करतो आणि आज माझ्याकडे इथपर्यंत आलेलं आहे की मला खायची, म्हणजे अक्षरशः जेव्हा कार्यशाळेत आला त्याला पैसे उसने घेऊन आला होता लोकांकडून. अंगावर फाटलेले कपडे होते, मी स्वतः बघितलेलं आहे. कुठल्या तरी घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता तो, ती भाड्याची झोपडी. आज त्याच्याकडे श्रीमचा जप करत राहिल्यामुळे 3 वर्षात स्वतःचा 2 BHK फ्लॅट, स्वतःची बाईक आहे. तुझ्या श्रीम ह्याच्यासारखे अनेक बीज ही साक्षात कल्पवृक्ष आहेत. आणि हे इतकं ऋषीमुनींनी निर्माण केलेलं अफाट ज्ञान आहे, ज्ञानाचा खजिना आहे. पण दुर्दैवाने आपण इंग्रजी शिक्षणाच्या मागे पडल्यामुळे, संस्कृतचा अभ्यास न केल्यामुळे हा सगळ्या ज्ञानाच्या खजिन्याला, जो आपल्या पूर्वजांनी आपल्याला वारसा म्हणून ठेवलेला आहे, ह्याला वंचित झालो. म्हणजे खजिना आहे आपल्याकडे आणि आपण लोकांच्या दारामध्ये कटोरा घेऊन भीक मागतोय. पण मग हे शिकायचं कसं? त्याच्यासाठीच मी कार्यशाळा घेत असतो. म्हणजे श्रीमंत्रशास्त्र किंवा अक्षर ऊर्जा मर्म या नावाने कार्यशाळा घेत असतो. आणि त्या कार्यशाळेमध्ये अनेक बेसिक बीजमंत्र जे आहेत त्याचं ज्ञान देत असतो. ते कसे वापरायचे, कसे मानायचे, त्याचे अर्थ काय, त्याची तत्त्व काय, पंचमहाभूतात्मक तत्त्व काय, ह म्हणजे काय, र म्हणजे काय, क म्हणजे काय, ग म्हणजे काय, ते म्हटल्यावर नेमकं काय निर्माण होऊ शकतं. म्हणजे ग हा आकर्षण बीजमंत्र म्हणतो आपण, मग तो नेमकं आकर्षण बीजमंत्र का, किंवा क हा कामराज बीजमंत्र म्हणतो, म्हणजे नेमकं काय, त्याला कामराज बीजमंत्र का. अशा तऱ्हेचे अनेक बीजमंत्र अगदी अर्थासहित तुम्हाला समजेल अशा भाषेत आणि त्याचं योग्य ते स्पष्टीकरण देऊन, उगीच काहीतरी वेग बडबडणं नाही, ऐम रीम क्लीम म्हणा असं नाही. ऐम रीम क्लीम म्हणजे नेमकं काय हे तरी तुम्हाला समजलं तर पाहिजे ना. क्लीम म्हटलं तर 4 अक्षर येतात, क आला, त्यातला क म्हणजे काय, ल म्हणजे काय, ई म्हणजे काय, म म्हणजे काय, अनुस्वार म्हणजे काय. अनुस्वाराचं किती मोठं महत्त्व आहे. प्रत्येक मंत्रावर अनुस्वार असतो का,
अनुस्वार म्हणजे अणुबीज. प्रत्येक मंत्रामध्ये आण्विक शक्ती क्रिएट करण्यासाठी वापरलेला असतो अनुस्वार. कोणाला माहिती आहे? आपण त्याला अनुस्वार म्हणतो. मी म्हणतो अणुस्वर. कचा अनुस्वर कम. आपण म्हणतो कवर अनुस्वार कम. मी म्हणतो नाही, कचा अनुस्वर कम. कम या शब्दामध्ये आण्विक शक्ती निर्माण करणारा बीज शब्द ध्वनी कुठला? तर अनुस्वार अम. तर अनुस्वार म्हणजे काय? विसर्ग म्हणजे काय? विसर्ग म्हणजे विसर्जित करणं, प्रेक्षित करणं, विसर्ग करणं. त्या मंत्र बाहेर दिला तर पाहिजे ना. कम आण्विक शक्ती क्रिएट केली आणि ती आण्विक शक्ती क्रिएट केल्यानंतर विसर्जित केली पाहिजे. कहा एक ही जी बाराखडी आहे, कम काम कीम कीम कुम कुम केम कैम कोम कौम कम कहा. अर्पण केलं पाहिजे, विसर्जित केलं पाहिजे. इतकं त्याच्या मागे सायन्स आहे. आणि आपण दुर्दैवाने ह्या सगळ्या सायन्सला आपण मुकलो आहे. आपण संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करत नाही. आपल्या ऋषीमुनीने अमूल्य करोडो रुपये किमतीचं ज्ञान तयार केलं आहे आणि आपण भडंगे भिकारी होऊन ते इंग्रजीच्या मागे लागतो, फ्रेंच शिकतो, फालतूगिरी लागतो. आणि ते लोक इकडचे ग्रंथ घेऊन वाटेल त्या किमतीला विकत घेतात, तिकडे जाऊन अभ्यास करतात. जर्मनीमध्ये संस्कृत युनिव्हर्सिटी आहे, तुमच्याकडे नाही, भारतात नाही. तिथे संस्कृत शिकवलं जातं आहे आणि आजकाल अनेक फॉरेनमध्ये संस्कृत विषय शिकवला जातो आहे. आणि तुम्ही संस्कृतला डेड लँग्वेज म्हणून डिक्लेअर करून टाकलं आहे. तुमचा खर्चला दुसरे चोरून नेतात. कुठेतरी जागवा. आणि ह्याच्यासाठी शिकवतो की हे असं आहे. मी जे शिकवतो त्यातले या खजिन्यातले असे म्हणजे समुद्रातले 2-3 थेंब शिकवते तुम्हाला. पण तुम्हाला एकदा जर ह्या ज्ञानाची रुची लागली तर तुम्ही वाटेल ते क्रिएट करू शकताय. वाटेल ते तुम्हाला जे जगात हवं तेवढं क्रिएट करू शकताय जर तुम्हाला हे ज्ञान मिळालं तर. आणि इतकं ज्ञान आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी तयार करून ठेवलेलं आहे. सर, ही जी कार्यशाळा आहे ती येणारी कार्यशाळा कधी असणार आहे? 9 नोव्हेंबरला पुण्यात आहे आणि 16 नोव्हेंबरला मुंबईत आहे, ठाण्यात आहे. ओके. आणि जे काही लोक असतील की समजा जे उशिरा हा व्हिडिओ पाहत आहेत तर मग त्यांच्यासाठी आपण तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर आहे, आपण म्हणजे डिस्प्ले पण करू आणि कमेंट बॉक्समध्ये पण टाकून देऊ, म्हणजे डायरेक्टली लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. 9922371107. ओके. हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. डिस्प्लेमध्ये पण दाखवा. म्हणजे आमच्या लिंक, यूट्यूबच्या लिंक जे काय ते संपर्काचे सगळे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाका. हो. तर खरं तर सर म्हणजे हा खूपच इंटरेस्टिंग एपिसोड झालेला आहे की म्हणजे लोकांनाही अजूनही लोक पाहत. इंटरेस्टिंग म्हणण्याच्या वेळी तुम्ही ज्ञानप्रबोधक म्हणा. बरं. ज्ञानात कारण इंटरेस्टिंग असलेली सिनेमा पण इंटरेस्टिंग किंवा काय म्हणतात ना हे असतं तसं आपल्याला हे ज्ञानाचं शास्त्र हे सर्वांनी शिकून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे माझी कळकळ आहे. मी गेली 15 वर्ष हा विषय कार्यशाळा घेऊन मांडतो. 2010 साली पहिली कार्यशाळा केली आणि हा विषय घेऊन हा एकच विषय घेऊन 15 वर्ष मी कार्यशाळा घेतो आहे. म्हणजे आय एम व्हेरी म्हणजे डेडिकेटेड टू दिस सब्जेक्ट. आणि ह्याचा जसं बघायला सांगितलं तो 50 वर्षाचा माझा अभ्यास आहे. आणि ते सगळं करून मला कळलं की नाही, जगामध्ये जे काही श्रेष्ठ असतील तर फक्त मंत्रशास्त्र किंवा तुमची अक्षरं आणि त्याचा अभ्यास जो करेल काही करू शकतो. श्रीमंत होऊ शकतो. श्रीमंत होऊ शकतो. तुम्ही कुठल्याही म्हणजे श्रीमंत तुमच्या पैसा येणं ही श्रीमंती नाही. सर्व ज्ञान, विचार, व्यक्तिमत्व, ज्ञानम धर्मम च लक्ष्मीचं लज्जाम कीर्तिम तथा कुलम हे सगळे तुमची ऐश्वर्याची किंवा श्रीमंतीची लक्षणं आहेत. म्हणजे कुळ पण हवं, ज्ञान हवं, धर्म हवं, लज्जा असं आहे सगळं. आणि हे जे तुमचं पुस्तक आहे हो त्याबद्दल काय सांगाल? अक्षर ऊर्जा मर्म. या पुस्तकाचं नाव अक्षर ऊर्जा मर्मयोग. म्हणजे आता मी जे काही मांडलं ते बऱ्यापैकी शब्दरूपाने ह्याच्यासाठी पुस्तक पण लिहिलेलं आहे. कारण काय पुस्तकाची स्क्रिप्ट तुमच्याकडे कायम राहील. तुम्ही जर कार्यशाळा केली मग काय होतं की बऱ्याच वेळा विसरलं जातं किंवा काय. आम्ही नोट्स देतो, कार्यशाळेत नोट्स देतो, पण तरीसुद्धा त्या नोट्सच असतात. हे पुस्तक जरा समग्र रीतीने लिहिलेलं आहे की क म्हणजे काय. ह्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये हे जगामधलं एकमेव पुस्तक आहे की ज्यामध्ये प्रत्येक मातृकांचं वर्णन दिलं आहे. म्हणजे क म्हणजे काय, ख म्हणजे काय, ट म्हणजे काय, अगदी शेवटी ळ म्हणजे काय, ह म्हणजे काय, क्ष म्हणजे काय, ज्ञ म्हणजे काय. की हे जे पुस्तक जर एखाद्याला ऑर्डर करायचं असेल तर त्याचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ, कमेंट बॉक्समध्ये टाकू. हो, म्हणजे लोक डायरेक्टली ते घेऊ शकतो. म्हणजे ज्यांना ते पुस्तक हवे. पण माझी पुन्हा मी सांगणे, पुस्तक घ्या, पण पुस्तक घेण्याच्या आधी कार्यशाळा नक्की करा. कारण काय असतं, पुस्तक वाचून कोणी डॉक्टर होऊ शकत नाही.
डॉक्टरकीची पुस्तकं बाहेर सगळ्या काय ते बुक डेपोमध्ये उपलब्ध असतील, बरोबर, पण प्रत्यक्षात जेव्हा तो कॉलेजमधून शिकता किंवा पुस्तक वाचून कुठलाच विषय शिकता येणं अशक्य आहे. तेव्हा प्रत्यक्ष योग्य तज्ज्ञाकडनं किंवा मार्गदर्शकाकडून तो विषय शिकून घेणं गरजेचं असतं. तुम्ही कार्यशाळा नक्की करा, पुस्तक तर वाचाच. म्हणजे पुस्तकात तुमचा हा आयुष्यभराचा ठेवा आहे. हे पुस्तक तुमच्या आयुष्यभराची संपत्ती आहे, आयुष्यभराचं गाईड आहे की काय झालं, काय उघडून काय म्हणू. ओके, प्रत्येक अक्षर काय आहे हे तुम्हाला त्या पुस्तक सांगेल. येस. तर जयंत सर, मला तर खूप मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि तुम्ही जसं सांगितलं की 4 गोष्टी शिल्लक शिकायला मिळाल्या की ज्या मला आयुष्यभर कामात येतील आणि 100% आपल्या ऑडियन्ससाठी आले असतील. तर खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये खास आपल्या श्रीमंत परिवारासाठी आलात. नाही, तर आपण सुद्धा ह्या विषयामध्ये मनापासून इंटरेस्ट दाखवला, त्याबद्दल मी आणि आमचा अक्षरऊर्जा मर्मयोग परिवार आहे, श्रीमंत शास्त्री परिवार, खरंच आभारी आहे. कारण हा विषय तुमच्यासारख्या व्यक्तींकडं, समाजाकडे किंवा तरुणाईकडे किंवा तुमचे व्हिडिओज पॉडकास्ट म्हणजे अक्षरशः लक्षावधी लोक बघत असतात, त्यांच्यापर्यंत हा विषय जायला हवा. आणि यावेळी सत्य तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन हे जे आमचं कार्यामध्ये काय सहभाग दिलात याबद्दल मी स्वतः व्यक्तिशः आणि आमच्या संपूर्ण परिवारातर्फे आपले धन्यवाद मानतो. आणि आपली इथं श्रीमंत्र जे काही चॅनल आहे ते अधिकाधिक समृद्ध हो, त्याची अधिकाधिक प्रगती, उत्कर्ष, भरभराट हो असं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. हा विषय खूप खरं मोठा आहे, शक्य झाल्यास नक्की आपण भेटू. जर ऑडियन्सने या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला, आणि मला माहिती आहे की 100% या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स येणारच आहे, कारण जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जयंत सरांशी जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल, त्यांच्याकडून जर तुम्हाला मंत्रशास्त्र शिकायचं असेल, आजच्या काळात जर त्याचा कसा उपयोग करायचा हे शिकायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी त्यांच्या ज्या काही डिटेल्स देतो आहे त्या नक्की त्यांच्याशी कनेक्ट व्हा. आणि त्यांच्या जे काही कार्यशाळा असतील त्या नक्की अटेंड करा, म्हणजे बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी तर मी चेंज करणार आहे नाव, कारण मला माहिती आहे की याची चांगले विषय मांडत असतात तुम्ही. खरंच सगळ्यांनी सबस्क्राईब करायला हवं. हो, आणि आपणच सबस्क्राईब करून अशा काय उपक्रमाला प्रोत्साहन द्यायला हवं, हे मी नक्की माझ्या बाजूनेही सांगेन. येस, थँक्यू सो मच सर. आणि जर तुम्ही आपले रेग्युलर म्हणजे काय म्हणतो दर्शक असाल की जे कंटिन्यू आपले पॉडकास्ट पाहत असतात आणि तुम्हाला आपला जो कार्यक्रम आहे तो आवडत असतो, तर कमेंटमध्ये श्रीमंत परिवार म्हणून लिहायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून आहात हे सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.